क्रिकेटच्या मैदानावरती आणि अर्थात व्यासपीठावरती आपल्याला उपलब्ध झाले, त्यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद देऊया. ऋषिकेश वैद्य आणि योगेश वैद्य यांचं मनपूर्वक अर्थातच धन्यवाद, कारण या गोरेगावच्या मैदानापासून ते अगदी जागतिक टेनिस क्रिकेटमध्ये एक दर्जात्मक क्रिकेट खेळासाठी त्यांची एक स्वतःची ओळख नाव त्यांनी कमवलं. पण हे करत असताना पाय सदैव जमिनीवर ठेवले आणि म्हणूनच आपण म्हणतो ना की आज रोहित शर्माचा वाढदिवस साजरा करताना एक गोष्ट मात्र नक्की आहे की बोरिवली ते बर्मिंगहॅम हा प्रवास जो पाहिला ना आपण, हा अफलातून आहे, अद्वितीय आहे. आणि म्हणूनच आपण या सर्वांनी पुन्हा एकदा या मुंबईच्या क्रीडा नगरीतून रोहित शर्माला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देऊया आणि वळूया मैदानावरती, जिथे पहिल्या षटकासाठी तयार होतोय गोलंदाज नरेश ठोंबरे. नरेश ठोंबरे रायगड एक्सप्रेस या नावाने ओळखला जातो. त्याचा आजचा या सामन्यातला पहिला चेंडू, खोलवर टप्प्याच्या चेंडूसाठी नरेश ठोंबरेचं स्वागत चौकाराने होणार का? अर्थातच पंचांचा इशारा येतोय की पहिला चेंडू सीमा पार जाणारा चौकार होतोय. नॉर्थ हिमालयन टायगरची जी सुरुवात आहे ना, ती आकर्षक व्हावी असं म्हटलं जात आहे. त्यांच्या म्हणजे आपण म्हणतो ना की त्यांना पाठिंबा देणारे, त्यांना प्रोत्साहन करणारे आणि किंबहुना जे काही जगभरामध्ये टेनिस क्रिकेटला फॉलो करणारे खेळाडू आहेत ना, त्यांना सगळ्यांना माहिती आहे की समोर कोण आहे, पिको पॉल, ज्याच्या फलंदाजीचे एक आगळे वेगळे अशा पद्धतीचे फॅन फॉलोवर लावलेले आहेत. आज अलीकडच्या काळामध्ये सोशल मीडियामध्ये ट्रेंडिंग व्हिडिओमध्ये सदैव पिको पॉलची फलंदाजी असते, पण त्याच्या अगेन्स्ट नरेश ठोंबरे गोलंदाजी करतोय. त्याच्यामुळे हे जे बॅटल आहे ना, ते फार इंटरेस्टिंग होणार आहे. कारण मी नेहमी म्हणत असतो की जेव्हा तुम्ही मोठी स्पर्धा खेळत असता, प्रहार प्रीमियर लीग सारखी एक दैदिप्यमान स्पर्धा खेळत असता, त्यावेळेला तुमच्या समोर एक दर्जात्मक क्रिकेट येणं फार आवश्यक असतं आणि ते स्वतः तुम्ही ते स्वीकारता का? कारण दोन गोष्टी असतात, एक असतं क्वालिटी आणि दुसरं असतं क्वांटिटी. तुम्ही क्वालिटीवरती काम करणार आहात का तुम्ही क्वांटिटीवरती जाणार आहात, हे फार निर्भर करणार. जिथे नरेश ठोंबरे वर्सेस पिको पॉल हा सामना आपण पाहतोय आणि याच दरम्यान एक मोठा फटका अर्थातच नरेशच्या गोलंदाजीवरती, सरळ मिड विकेट सीमा रेषेच्या बाहेर, दे धक्का आणि घे पहिला छक्का. बिल्कुल एक अच्छा स्ट्रोक, सुंदर स्ट्रोक बल्ले के बीचों बीच, टाइमिंग बहुत ही बेहतरीन और ऑन साइड पर मिड विकेट क्षेत्र में गेंद को खेल दिया था. ऋषि वैद्य दादा और योगेश वैद्य, अब्दुल अंकल, मंगेश, शशिकांत कदम, ये सारे खिलाड़ी बहुत अच्छा योगदान रहा. लेकिन ये स्ट्रोक बहुत अच्छा था बल्लेबाज पिको पॉल का, और एक अलग स्टाइल से बल्लेबाजी करना पसंद करते हैं, वायरल खिलाड़ी है. सामने अगर देखें तो नरेश है, तो एक अच्छा बैटर, डायमंड कट डायमंड, लोहा लोहे लोहे को काटता है, तो मजा आएगा इस मैच में. ॲब्सोल्युटली ॲग्री विथ यू. या चेंडूनंतर आपण तेव्हा मुद्द्यावरती येऊ. आणि बघा ना, नरेश ठोंबरेला माहिती आहे की जर पिको पॉल समोर आहे तर काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करणार, नाविन्यपूर्ण करण्याचा प्रयत्न करणार. नरेश ठोंबरे हे काही आज पाहत नाही. म्हणजे जर बघा, पिको पॉलची फलंदाजी गेल्या 4-5 वर्षापासून आपण सोशल मीडियावरती पाहतोय. एक गोष्ट आहे की जे गोल्डन डेज नरेश ठोंबरेचे आहेत ना, ते मी स्वतः पाहिलेले आहेत. कृष्णा सातपुते ज्या वेळेला टेनिस क्रिकेटमध्ये सुरुवातीच्या काळामध्ये इतका आक्रमक फलंदाजी करायचा, आहा, जोरदार अपील 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 अपील. आणि नरेश ठोंबरेचं तेच तर कौतुक मी यासाठी करतोय की जेव्हा कृष्णा सातपुते स्टार्टिंग डेज मध्ये होता, त्याच्या त्या इनिशियल फेज मध्ये अफलातून बॅटिंग, आणि कृष्णा सातपुते इज अ ब्रँड ऑफ द क्रिकेट, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आज त्याच्या चॅनलवरती या संपूर्ण क्षणचित्रे आपण पाहतोय युट्यूबच्या माध्यमातून. पण त्यावेळेला नरेश ठोंबरे त्याच्यासमोर चॅलेंज निर्माण करायचो. मग मी तेच मैदान तुम्हाला पनवेलचं मैदान दाखवेन, तुम्हाला पालीचं मैदान दाखवेन, तुम्हाला खोपोलीचं मैदान दाखवेल, तुम्हाला महाडचं मैदान दाखवेल. त्यामुळं तो विंटेज नरेश जर आज परतला ना, तर पनवेलसाठी महत्वाची गोष्ट असेल. आणि पिंकू पॉल मात्र त्या विंटेजला परतून देत नाहीये. चेंडू कव्हरच्या डोक्यावरून ठोकून दिलाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. इट्स अ ट्रेडमार्क स्ट्रोक बाय वंस अगेन पिंकू पॉल. क्या बल्लेबाजी कर रहे हैं. फिलहाल आप देख सकते हैं जिस तरह से थोड़ा सा पीछे हट गया. एक्शन रिप्ले देखना बहुत जरूरी है. इनसाइड आउट बहुत बढ़िया तरीके से बल्लेबाजी कर सकते हैं. ऑन साइड पर ऑफ साइड पर दोनों तरफ रन बढ़ना वो बिल्कुल चाहते हैं. देखिए थोड़ा सा पीछे चले गए और जगह बनाई और गेंद को खेल दिया ऑफ साइड पर, कवर पॉइंट बॉडी लाइन के बाहर. जगह बनती नहीं, बनानी पड़ती है. पिको पॉल एक तरफ है, क्यों लड़ाई है इस खूबसूरत ट्रॉफी के लिए. बिल्कुल ये लड़ाई बीच मैदान पर चल रही है. ॲब्सोल्युटली ट्रू. कारण तुम्ही जेव्हा चॅम्पियन खेळाडू म्हणून मैदानामध्ये उतरता, त्यावेळेला तुमच्याकडे त्या नजरेने पाहिलं जातं. मी मगाशी सुद्धा ज्याचं वर्णन केलं की तुमच्याकडे ती क्वालिटी आहे का. कारण लुक ॲट द बॉल नॉट टू द बॉलर, ही कन्सेप्ट घेऊन तुम्ही खेळणं फार आवश्यक असतं. आणि ही फार मोठी स्पर्धा आहे. आज भारतातल्या ज्या नामांकित स्पर्धा म्हणून ज्याचं वर्णन केलं जातं, त्याच्यामध्ये प्रहार प्रीमियर लीगचं नाव येतं. आणि त्याच्यामुळे या स्पर्धेमध्ये खेळणं, या स्पर्धेमध्ये स्वतःचा अर्थातच क्वालिटेटिव्ह खेळ किंवा ज्याला आपण म्हणूया की किंबहुना आपल्या खेळाला पुढे नेणं, या सगळ्या गोष्टी अर्थातच
पुढे नेणं या फार आवश्यक असतात. धावपलकावरती आपण एक व्ह्यू आपण पाहतोय अर्थातच समोर जो अतिशय सुंदर व्ह्यू ड्रोनच्या द्वारे कॅमेरामध्ये कैद केला जातोय. आणि हे जे मैदान आहे अण्णाभाऊ साठेंचं अर्थातच नाव ज्या मैदानाला आहे, ज्यांची खऱ्या अर्थानं भारतीय साहित्यातील, भारतीय संगीतातील, अर्थातच भारताच्या सामाजिक चळवळीसाठी ज्यांचं प्रचंड मोठं योगदान राहिलं, त्या अण्णाभाऊ साठेंचं नाव असलेल्या या मैदानामध्ये आपण खेळ दाखवतोय. आणि तिथला आजचा दुसरा सामना, पहिला चेंडू आखूड टप्प्याचा पूल केलाय आणि हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर, आणखीन एक षटकार आणि हा षटकार येतोय संस्कारच्या बॅटमधून. बिल्कुल इस वक्त जोरदार प्रहार किया गया, बल्ले की बीचों बीच खेल रहे, टाइमिंग बहुत ही बेहतरीन, शरीर का संतुलन अच्छा. अगर इतनी छोटी गेंदबाजी आप करोगे तो बिल्कुल गेंद जो है ना बॉडी लाइन के बाहर जाएगी. एक अच्छा प्रहार प्रीमियर लीग 2023 के इस छठवें सीजन में. और बल्लेबाज पिकू बॉल, इनको बॉल नहीं फुटबॉल दिखाई दे रही है पहले मैच में, पहले ओव्हर में. संस्कारचा पवित्रा सुद्धा तसाच पाहायला मिळतोय. म्हणजे ऑफ स्टंपच्या बाहेर अगदी जवळजवळ तो पाहतोय ना आपण, तो जो काही 22 for no loss after 1.1 over. संस्कार अगेन्स्ट अंगद पाटील आणि अर्थातच अंगदच्या याही चेंडूवरती आपण पाहतोय ना लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर जाणारा आणखीन एक चांगला फटका पाहायला मिळतोय संस्कारच्या बॅटमधून. हा वेलकम फो, इट्स अ टायमिंग स्ट्रोक असं म्हणू शकतो आपण प्रशांतजी, कारण पहिल्या 3 चेंडूंवरती 10 धावा आल्यात. दोनों तरफ बराबर की आग लगी हुई है. आप देख सकते हैं संस्कार बहुत अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं 10 पर, उसके बाद पिकू पॉल 16 पर खेल रहे हैं. तो दोनों तरफ बराबर की आग लगी हुई है. कॉपी बुक स्टाइल फ्रंट फुट पर गेंद की मेरिट के हिसाब से अच्छा स्टोप संस्कार का. ही फार महत्त्वाची गोष्ट असते ना की तुम्ही कॉपी बुक स्टाईलने सुद्धा खेळता, तुम्ही अनऑर्थोडॉक्स पद्धतीने सुद्धा क्रिकेटच्या मैदानामध्ये धावा बनवू शकता. आणि पहिल्या 2 चेंडूंवरती जेव्हा 10 धावा आल्यात, मला वाटतं अंगदला आमच्या अर्थातच सर्व प्रेक्षकांच्या माहितीसाठी आजच्या दिवसातील प्रहार प्रीमियर लीगचा हा दुसरा सामना आपण मित्रांनो मैदानावरती पाहतोय. चॅम्प पनवेल विरुद्ध नॉर्थ हिमालयन टायगर यांच्यामध्ये असणारा सामना. नाणेफेकीचा कौल आज चॅम्प पनवेलने जिंकला, निर्णय घेतला, कारण आज सकाळच्या सत्रामध्ये सुद्धा त्यांनी विक्रोळी संघाला पराभूत केलं. आणि या पराभूत करताना एक महत्त्वाची गोष्ट आपण पाहिली होती, जी गोलंदाजी, ज्याला म्हटलं जातं की अ कमबॅक इज अ बेटर दॅन सेटबॅक, अशा पद्धतीची गोलंदाजीचा परफॉर्मन्स आपण त्यांच्याकडून पाहिला होता. आणि म्हणूनच चॅम्प पनवेल संघ सामन्यामध्ये परतलेला पाहिला होता. त्यानंतरची फलंदाजी आणि सगळ्या गोष्टी आपल्या समोर आहेतच. याही वेळेला आपण पाहतोय पिंकू बॉलचा अतिशय जबरदस्त फटका, परंतु सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात विसावतोय. उत्तम क्षेत्ररक्षण, आणि या क्षेत्ररक्षकाला मला वाटतं म्हणावं लागेल आजचा कॅच ऑफ द डे नक्की आहे प्रशांतजी. विशाल शाह, जिनके बारे में बिल्कुल चर्चा हो रही है, ठाणे प्रीमियर लीग में बहुत अच्छा प्रदर्शन किया था. इस मंच पर बहुत बढ़िया एक बार फिर बल्लेबाजी उन्होंने की है और विकेट चाहिए. चैम्प पनवेल को वो विकेट चाहिए था. दोनों बल्लेबाज आक्रामक बल्लेबाजी करते, स्टार्ट अच्छा हुआ था. और इस मैच में अंगद एक ऐसे खिलाड़ी है, हर बार विकेट लेते, विकेट टेकर गेंदबाज. तो पहला ब्रेक थ्रू अपनी टीम के लिए दिलाया. एक कॉम्बिनेशन होता है, मतलब आपको अच्छी गेंदबाजी करनी पड़ती है, उसके बाद में फील्डिंग का स्तर थोड़ा सा ऊपर का होना चाहिए. बहुत बढ़िया फील्डिंग. पहले विकेट का पतन, बल्लेबाज पिकू पॉल बॅक टू द पॅबलिन. आपण या ठिकाणी व्यासपीठावरती पाहू शकता निश्चितच स्पर्धेचे शिल्पकार नौशाद शिकलगार आणि अशोकजी शिर्के यांच्या माध्यमातून हे मंडप व्यवस्था अत्यंत सुंदर पद्धतीने मैदान सजवलं गेलेलं आहे. आज त्यांना आपण ऑनस्क्रीन पाहिलेलं आहे. धावफलक धावा 27 एका गडाच्या मोबदल्यामध्ये. आणि आता दिल्लीसाठी विशेष करून महत्वाचं म्हणजे दिल्लीसाठी एक मोठा धक्का असेल. कर्णधार या बेला डगआउटमध्ये परतलाय. नाही, ॲब्सोल्युटली. आणि पिकू बॉल लवकर परतणं ही म्हणेन की कदाचित चांगली गोष्ट चॅम्प पनवेल संघासाठी आहे, पण एक दुःखदायक घटना म्हणावी लागेल नॉर्थ हिमालयन टायगर संघासाठी, कारण आता येणाऱ्या फलंदाजांना तो डाव सावरावा लागेल. पण कौतुक करावं लागेल ना क्षेत्ररक्षणाचं, कारण एका चांगल्या स्पर्धेमध्ये खेळत असताना एक महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्हाला लंगडागोडा ठेवून तुम्हाला खेळता येत नाही. तुम्हाला प्रत्येक ज्याला म्हणतात ना की क्रिकेटमधले जे पॅरामीटर्स तुमच्याकडे मोजले जातील, मग त्या कुठल्याही सेगमेंटमध्ये, मग तुम्ही जर फलंदाजीच्या सेगमेंटमध्ये जा, तुम्ही गोलंदाजीच्या सेगमेंटमध्ये जा, तुम्ही क्षेत्ररक्षणाच्या सेगमेंटमध्ये जा, तुम्ही यष्टीरक्षणाच्या सेगमेंटमध्ये जा, या सगळ्या सेगमेंटमध्ये तुम्ही चांगली कामगिरी करणं, चांगली म्हणण्यापेक्षा मी म्हणेन ना सर्वोत्कृष्ट कामगिरी करणं अभिप्रेत असतं. आणि म्हणूनच विशालने जो हा झेल टिपला होता तो त्या सर्वोत्कृष्ट एफर्ट्स मधला होता.
रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, टप्पा घेतल्यानंतर चेंडू बराच बाहेर अंगदचा वळलाय. पंचांकडून इशारा आलाय की या अर्थातच अवांतरच्या स्वरूपात धाव देणार आहे. 28 धावा धावफलकावरती लागतात. अर्थातच ही पहिली एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव, पण अंगद थोडासा खुश असेल कारण ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षकांची साथ लाभते आज कदाचित किंबहुना त्याच्या षटकाची जो स्टार्ट होतोय ती चौकार किंवा षटकाराने होते, पण तरी सुद्धा एक ज्या वेळेला एका मोठी स्पर्धा आपण खेळत असतो त्या वेळेला त्याच्या दर्जासोबत किंवा त्याच वेळेला आपण कमवलेल्या अनुभवासोबत जाणं आपण पसंत करतो आणि तेच तो मैदानामध्ये आणण्याचा प्रयत्न करतोय. या मैदानावरती सहसा खोलवर टप्प्याची गोलंदाजी केली जाते प्रशांतजी, पण अंगदने मात्र आखूड टप्प्याची गोलंदाजी किंवा त्याला म्हणतात की चेंडू कट करण्याची क्षमता ठेवली मैदानावरती. 12 चेंडूंचा खेळ संपलाय, 2 षटकं संपलीत, 29 फॉर लॉस ऑफ 1 विकेट. जब स्टार्ट विपक्ष टीम का जो स्टार्ट था, खास करके नॉर्थ हिमालयन टीम का जो स्टार्ट बहुत ही बेहतरीन था. उसके बाद में प्रेशर अंगद के ऊपर था और दबाव में बहुत अच्छी बढ़िया बढ़िया गेंदबाजी की है और विकेट लिया. एक ओवर 13 रन और उसके साथ अगर देखें तो बड़ा विकेट पिकू पॉल का विकेट लिया है. तो बड़ा खिलाड़ी वही होता है ना, अंगद जैसे खिलाड़ी जो कप्तानी कर रहे हैं, कप्तान ने कप्तान का विकेट लिया तो उनका रोल उनको पता है. बहुत बढ़िया गेंदबाजी. आपने लाइन और लेन के बारे में चर्चा की, आउट ऑफ द ऑफ स्टंप गेंदबाजी कर रहे हैं, टिप्पा खाने के बाद गेंदे बाहर की तरफ लेके आ रहे हैं, अंदर की तरफ लेके आ रहे हैं, वो उनकी ताकत है. तो वो कप्तान जिस तरह से देखे एक इंपॉर्टेंट चीज महेंद्र सिंह धोनी करते हैं, विकेट के पीछे करते हैं, कप्तानी तौर पर बल्लेबाजी बहुत अच्छी करते हैं. तो कप्तान को लीड करना होता है. अंगद ने बहुत अच्छी तरह से एक बार फिर दूसरे ओवर में स्ट्राइक किया, विकेट लिया. अब ये व्यू देखे, बिल्कुल आप देख सकते हैं ड्रोन व्यू जो अद्भुत है. तारामंडल में एक बार फिर वो बादल देखे थे, सफेद बादल, उसके बाद भी ये खूबसूरत ट्रॉफी. क्या नजारा है, क्या नजारा. संदीप क्या लग रहा है जिस तरह से आप नजारा. मी सगळं हे बघत असताना मला एकच गोष्ट वाटतं म्हणजे की खरंच सकाळी पाऊस पडला होता का असं आपल्याला आपले व्ह्युअर्स म्हणतील, पण खऱ्या अर्थाने ते सत्य आहे. आणि जे आपण विहंगम दृश्य पाहतोय ना, एका बाजूला मस्त छानशी मेट्रो चाललंय, दुसऱ्या बाजूला आपण दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय मैदानातील हे अतिशय सुंदर असं दृश्य. समोर आपल्या अर्थातच अतिथी कक्षामध्ये बसलेले सर्व मान्यवर मंडळी आणि नरेश टोंबरेच्या पहिल्या चेंडूवरती हा घणाघाती प्रहार, चेंडू सीमारेषा पार, दणदणीत षटकार. 9 से बटके तो पड़ेंगे फटके. फुल टॉस गेंद थी और बल्लेबाज के बिल्कुल पाले में बहुत खूबसूरती के साथ गेंद को ऑनसाइड पर खेलते हुए पनिश किया. गेंद को डीप मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर. एक दर्शनीय स्ट्रोक. यहाँ गेंदबाजी जो हो रही है, अब बात कर रही थी कि लेन गेंदबाजी से देखिए अंगद को फायदा हुआ आउट ऑफ द स्टंप. अभी फिलहाल ये गेंद आगे डालने की कोशिश, 2 मीटर के अंदर गेंदबाजी करने का प्रयास. और जब आप जेड में डालना चाहते हैं, अगर वो गेंद फुल टॉस या ओवर पिच होती है ना, तो बल्लेबाज आपको नहीं छोड़ते. वही काम किया बल्लेबाज ने, मौका मिला, अवसर मिला और उसका भरपूर फायदा. गेंद बाउंड्री लाइन के बाद सिक्सर. लोकेश मीना हॅज द ॲबिलिटी. कारण काही गोष्टी असतात बघा, तुमच्याकडे पॉझिटिव्ह अप्रोच असतो, ॲबिलिटी असतं आणि त्यानुसार जाणं तुम्ही पसंत करता. आणि हेच मैदानामध्ये सुद्धा आपण पाहतोय. नरेश टोंबरे गोलंदाजी करताना यशस्वीपणे गोलंदाजी करतोय का, किंवा त्याच वेळेला तो या मैदानावरती किती अनुभवी खेळाडू आहे, या गोष्टींपेक्षा लोकेशकडे असणाऱ्या ॲबिलिटीचा वापर तो करतोय आणि ते मैदानावरती फार महत्त्वाचं असतं. तिसऱ्या षटकामध्ये जेव्हा नरेश टोंबरे गोलंदाजीला आलाय ना, आपण पाहतोय या सर्व अतिथी कक्षामध्ये आपली सर्व मान्यवर मंडळी आहेत, ज्या मान्यवर मंडळींच्यामुळेच ही स्पर्धा अर्थातच यशस्वीपणे 6व्या पर्वामध्ये आले. कारण आपल्याला माहिती असेल प्रीमियर लीगचं पहिलं पर्व असेल, ज्या वेळेला किती माणसं आपल्या समवेत जोडली होती, दुसऱ्या पर्वामध्ये ही माणसं वाढत गेली, तिसऱ्या पर्वामध्ये आणखीन माणसं वाढत गेली. अशा पद्धतीने म्हणतात ना की माणसं जोडण्याचं जे काम असतं ना, ते फार महत्त्वाचं असतं, जे अलीकडच्या काळात फार आवश्यक आहे. वळूया पुन्हा एकदा मैदानावरती. 36 फॉर लॉस ऑफ 1 विकेट. मोठं बॉलिंग. या वेळेला मात्र कौतुक करावं लागेल नरेश टोंबरेच्या. नरेश टोंबरेकडे हेच तर आहे ना, ज्याला आपण नेहमी म्हणत असतो की फ्रूट सलाड बॉलिंग इज अ व्हेरी इम्पॉर्टंट ऑर द क्रुशियल इन अ क्रिकेट. कारण तुम्ही किती व्हेरिएशन्स करताय. अलीकडच्या काळामध्ये एकच चेंडू 6 वेळा टाकणार आहात तर तुम्ही अर्थातच तुम्हाला ओळखलं जाणार आहे, किंवा त्याच वेळेला तुम्ही रिटेबल आहात, तुमच्यावरती तो आक्रमण करणारच फलंदाज. आणि मग अलीकडच्या काळात जेव्हा आपण म्हणतो ना की सोशल मीडिया आला किंवा यूट्यूब आलं, यातून तुम्ही रीड होणार, पण मग तुमच्याकडे असणारे ज्या काही खूबीज आहेत ना, ज्याला फ्रूट सलाड बॉलिंग आपण म्हणतो, ते व्हेरिएशन आणणं आवश्यक आहे. आणि हे नरेश टोंबरेकडे ठासून भरलेलं आहे. आपण पाहतोय पहिला चेंडू त्याच्या हातातून निसटला होता किंवा काही वेगळं करण्याचा प्रयत्न त्याने केला असेल, पण दुसरा चेंडू त्याने फलंदाजाला थोडा फिरवण्याचा प्रयत्न केला. याही वेळेला आपण पाहतोय खोलवर टप्प्याचा चेंडू टाकलाय. या षटकामध्ये अद्यापपर्यंत नरेशने 4 चेंडू टाकलेत, ते 7 धावा त्याने दिल्यात. आपले गुणलेखक मला या ठिकाणी कळवतात. 37 ऑन अ बोर्ड, 37 धावसंख्या धावफलकावरती लागल्यात. बिल्कुल. अब नरेश और अंगद की बात करें तो दोनों का जो गेंदबाजी करने का तरीका अलग है. गेंदबाजी करते हैं अंगद, और नरेश की बात करें 2 मीटर के अंदर वाइड यॉर्कर और ऑन द टोज गेंदबाजी करना पसंद करते हैं.
कुछ गेंदबाज ऐसे होते हैं जो ऑन द नोज गेंदबाजी करना पसंद करते हैं और आपने सही कहा कि इस छोटे वर्जन में 6 ओवर का मैच है, 8 ओवर का मैच है, 2020 का जो मुकाबला होता है उसमें वेरिएशन बहुत इंपॉर्टेंट है। वो इंपॉर्टेंट है नरेश के लिए। नरेश ने बहुत अच्छी गेंदबाजी की दूसरे ओवर, खास करके पहले ओवर में यहाँ स्ट्रगल कर रहे थे, संघर्ष कर रहे थे, लेकिन अभी फिलहाल उनकी गाड़ी पटरी पर आई है। एक बड़ा स्ट्रोक आया था, उसके बाद में कमबॅक करना बहुत जरूरी है। सिक्सर आया था, उसके बाद में अच्छी गेंदबाजी की है। आताही आपण पाहतो ना की 6 षटकांच्या खेळामध्ये 37 धावा धावफलकावरती लागलेत, एक गडी बाद झालेला आहे, संस्कार 5 चेंडूमध्ये 12 धावांवरती खेळतोय, लोकेशकडे सुद्धा चांगले स्ट्रोक आहेत, एक षटकार सुद्धा त्याने आपल्या खेळीमध्ये सजवलाय. पण एक गोष्ट आहे ना, आपण नेहमी म्हणत असतो की केवळ फलंदाजच ते इनोव्हेशन्स करतात का, तर एक थेरी मला वाटतं हर्षा बोगले यांनी आपल्या समालोचनामध्ये मांडली होती, द पॉवर ऑफ इनोव्हेशन. आणि ती पॉवर ऑफ इनोव्हेशनची थेरी आहे ना, गोलंदाज सुद्धा अलीकडच्या काळामध्ये बघत असतात की कोणता फलंदाज कशा पद्धतीने खेळतोय, हे मैदान आपल्यासाठी कशा प्रकारे अनुकूल असणार आहे, या मैदानामध्ये कोणत्या अशा सर्कमस्टन्सेस आहेत, जॉग्राफिकल अर्थातच लिमिटेशन्स आहेत, त्या दृष्टिकोनातून गोलंदाजी करणं मला वाटतं ना ही डे बाय डे ही लर्निंग प्रोसेस असतं. आणि ते नेहमी म्हणतात ना की अमिताभ बच्चन यांनी सुद्धा म्हटलं होतं की सीखना बन तो जीतना बन. आणि ती लर्निंग फेजमध्ये तुम्ही सातत्यानं राहणं, सातत्याने त्याच्यावरती अभ्यास करणं, त्याच्यावरती अर्थातच काम करणं, तेव्हाच तुम्ही पुढे जात असतात. आणि म्हणूनच हे बॅटल इंटरेस्टिंग झालंय. नरेशने अद्यापर्यंत एक विकेट घेतलेली नाहीये, तो विकेटच्या शोधात आहे, पण त्याच वेळेला मैदानावरती नजर असेल ती लोकेशच्या परफॉर्मन्सवरती, जो 4 चेंडूमध्ये 7 धावांवर खेळतोय. चांगला चेंडू याही वेळेला आपण पाहतोय ना, टप्पा पडला, आतमध्ये वळतोय आणि अर्थातच नरेशच्या या गोलंदाजीचा अंदाज बांधणं थोड्या अंशी का होईना, मी म्हणतोय की फलंदाजी करणाऱ्या संघासाठी प्रशांतजी कठीण होतंय. बिल्कुल। हाँ, अगर देखें तो टप्पा काटने के बाद गेंद थोड़ी सी नीचे रही, बड़ा स्ट्रोक खेलना चाहते थे ऑन साइड पर और गेंद ज्यादा ऊपर नहीं आया। गेंद को रीड करना बहुत जरूरी, गेंद के पिच तक पहुंचना बहुत जरूरी है बल्लेबाजों के लिए। संस्कार 12 पर खेल रहे, लोकेश 7 पर, दोनों बल्लेबाजों के पास काबिलियत है। एबिलिटी इज नथिंग विदाउट अपॉर्चुनिटी। अवसर के बिना काबिलियत कुछ भी नहीं है। बहुत बड़ा अवसर है बल्लेबाजों के लिए। मोठा फटका खेळला जातो या वेळेला. व्हॉट अ शॉट ऑफ द डे, बॅक टू द बॉलर. गोलंदाजाच्या डोक्यावरून अशा पद्धतीने त्याला आसमान दाखवणं आणि सीमारेषेच्या बाहेर पोहोचवणं हे प्रत्येक फलंदाजाला वाटत असतं. 2011च्या वानखेडेच्या मैदानावरती महेंद्रसिंग धोनीचं षटकार कोण विसरलेत, आणि मला वाटतं आज लोकेशच्या या षटकाराची सुद्धा सोशल मीडियावरती रील्स आपल्याला ऐकायला मिळतील. 3 षटकांचा खेळ संपलाय, पाहायला मिळतील. 3 षटकांचा खेळ संपलाय, 43 ऑन अ बोर्ड, 43 फॉर लॉस ऑफ 1 विकेट. आणि या 3 षटकाच्या समाप्तीनंतर संस्कार ऑन अ 12 इन 5 बॉल्स, लोकेश खेळतोय वैयक्तिक अर्थातच 6 चेंडूंचा सामना केलाय 13 धावांवरती. आणि आपण तो फटका पाहतोय, हेलिकॉप्टर स्ट्रोक आणि त्याच वेळेला पुढ्यात पडलेला चेंडू, या पद्धतीने त्याने आसमान दाखवलंय. नरेशला पुन्हा एकदा त्याची पाठी कोरी ठेवले, पण नक्कीच कौतुक करावं लागेल लोकेशच्या या खेळीचं, कारण 3 षटकाच्या समाप्तीनंतर 43 म्हणजे चांगलं सरासरी म्हणता येईल. अर्थातच 14.33 ची सरासरी मैदानामध्ये असताना या पुढच्या 3 षटकामध्ये कोणत्या पद्धतीने अर्थातच हे चित्र पुढे जाणार आहे किंवा कशा पद्धतीने क्रिकेटचे रंग बदलणार आहेत, कारण वातावरणाची परिस्थिती बदललेली आहे आणि त्याच वेळेला क्रिकेटचे रंग सुद्धा नक्की बदलणार हे आपल्याला निश्चितच माहिती आहे. आणि म्हणूनच घेऊन चलतो माझे साथी समालोचक मित्र प्रशांतजी यादवणी सर यांच्याकडे. शुक्रिया संदीप, वेलकम बैक एक बार फिर सभी दर्शकों का और खिलाड़ियों का स्वागत है। आप देख रहे प्रहार प्रीमियर लीग 2023 सीजन 6 प्रतियोगिता का आज का बिल्कुल तीसरा दिन, और मैं दिल्ली धमाका एसएससी डोंबिवली टीम के कप्तान को दरख्वास्त करना चाहूंगा अगले मैच के लिए तैयार रहे। चर्चा बहुत सारी होने वाली है, प्रहार प्रीमियर लीग की भी चर्चा हो रही है। 6 लाख की नकद राशि और खूबसूरत ट्रॉफी पाने के लिए मैदान के अंदर बैटल चल रहा है। आखिरी गेंद पर यहाँ गलती क्या हुई, बार बार आप 2 मीटर के अंदर जा रहे थे और वाइड यॉर्कर या ऑन द टोच गेंदबाजी कर रहे थे, तो वेरिएशन आपको लेंथ गेंदबाजी भी करनी थी, आप भूल गए। ज्यादा आगे गेंद ओवर पिच गेंद पे ऊपर प्रहार किया गया। अब ऑफ स्टंप के काफी बाहर गेंद, वाइड बॉल का इशारा। स्कोर 44 रन 1 विकेट के नुकसान पर। 34 ओवर का खेल भी मैदान पर चल रहा है। Special thanks for Khiladi.com, LIC of India, Aman Sport, DTH, Car Cosmic, Tara Bajani Clothing, HT Motors, Goregaon Police Station, Mumbai Municipal Corporation, South विभाग। प्रसन्न की पुल टॉस गेंद पर प्रहार, गेंद बाउंड्री लाइन के बाहर, मिलेंगे रन 4 तो बेड़ा होगा पार। ये जो पुल टॉस गेंदे हैं बल्लेबाज आपको कहा छोड़ने वाले, संदीप क्या कहना है? प्रसन्न थोड़ा सा चुक गए और उसका फायदा बल्लेबाज ने उठाया। या गोष्टी आहेत ना, टेनिस क्रिकेटमध्ये असो किंवा त्याच वेळेला लेदर क्रिकेटमध्ये सुद्धा असो, लेफ्ट हँडेड बॅट्समन अगेन्स्ट लेफ्ट हँडेड बॉलर, या गोष्टी गांभीर्याने या गोष्टीकडे अनेक वेळेला पाहिलं गेलंय. आणि मला वाटतं ते चॅलेंज म्हणून काही वेळेला स्वीकारलं जातं, किंवा कधी कधी ना तो तुमचा एक मानसिक अप्रोच असतो. तुम्ही पाहता रे यार लेफ्ट हँडेड बॉल बॅट्समन समोर आहे, मग आता कशी गोलंदाजी करणार आहे. याच प्रसन्नाला थोडं आठवावं लागेल, थोडं फ्लॅशबॅक मध्ये जावं लागेल की पहिल्या मॅच मध्ये नक्की काय घडलं होतं.
पहले ओवर की बात करें तो इन्होंने लेंथ गेंदबाजी किया, फुल लेंथ गेंदबाजी करने की कोशिश कर रहे थे, वहां प्रसन्न फंस गया और इसका फायदा संस्कार ने उठा। संस्कार 16 पर खेल रहे, रन संख्या 48 रन 1 विकेट के नुकसान पर। काफी सारे दर्शक हमारे साथ जुड़ चुके हैं, सभी का स्वागत। कृष्णा सातपुते ऑफिशियल यूट्यूब चैनल के माध्यम से बहुत सारे दर्शक जुड़ चुके हैं। टॉस गेंद थी, इसका फायदा उठाने की जरूरत है, वाइड यॉर्कर डालने की कोशिश हो रही है प्रसन्ना की। यहां अगर रणनीति की बात करें तो बिल्कुल अलग है। संदीप ने इसके ऊपर चर्चा की कि पहले मैच में पहले ओवर की बात करें तो जिस तरह से इन्होंने गेंदबाजी लेन गेंदबाजी अभी भी लेन गेंदबाजी से स्टार्ट किया था, लेकिन इस ओवर में इंटेंट का अलग है, ज्यादा आगे डालने की कोशिश कर रहे हैं। पहली गेंद पर फंस गए, दूसरी गेंद भी फुल टॉस लैंड नहीं कर पा रहे हैं प्रसन्ना, वो थोड़ी समस्या है। 48 1 विकेट के नुकसान पर। और ये बाउंसर है, वेरिएशन की चर्चा हो रही तो वेरिएशन इंपॉर्टेंट है, क्योंकि अगर गेंदबाज वेरिएशन करेगा तो बल्लेबाज को एक कदम आगे सोचने का वो समय आता है। अभी फिलहाल पहली 2 गेंदें आपने आगे डालने की कोशिश की, उसके बाद में कंधों का इस्तेमाल किया गया। स्कोर की बात करें तो रन संख्या फिलहाल 48 1 विकेट के नुकसान पर। चौथी ओवर का खेल चल रहा है। प्रसन्ना अंगत ने बहुत बढ़िया गेंदबाजी की। नरेश तोमरे के 2 ओवर, अब जाकर ये चौथी ओवर का खेल, 3 ओवर के बाद 43, अब जाकर चौथी ओवर का खेल बीच मैदान पर चल रहा है। रन संख्या 48 1 विकेट के नुकसान पर नॉर्थ हिमालयन टाइगर। काफी संख्या में दर्शक हमारे साथ जुड़े हुए, सभी का स्वागत है। पिंडी के जमावट फ्लाइंग टिप गली पॉइंट उड़ाया आसमान की तरफ, लेन गेंद थी, बैकफुट पर चले गए, शरीर का संतुलन बनाया और खूबसूरती के साथ गेंद को पूर्ण किया। डी स्क्वायर लेग बाउंड्री रन के बाद एक अच्छा स्ट्रोक था बल्लेबाज का। 50 रन पूरे हुए नॉर्थ हिमालयन टाइगर के। और मैदान के अंदर नॉर्थ हिमालयन टाइगर के जो खिलाड़ी है, बल्लेबाज है, बिल्कुल अपनी दहाड़। संस्कार का ये प्रहार, गेंद बिल्कुल बाउंड्री लाइन के बाहर, शानदार बल्लेबाजी कर रहे हैं संस्कार। 54 1 विकेट के नुकसान पर लाजवाब बल्लेबाजी कर रहे हैं। चौथी ओवर का खेल चल रहा है। प्रसन्ना अभी तक अगर देखें तो 11 रन दे चुके हैं। इससे पहले बहुत बढ़िया गेंदबाजी की थी प्रसन्ना पाटिल ने। झाशीनगर एंड से गेंदबाजी कर रहे हैं। ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, वाइड यॉर्कर, ये अच्छी गेंद है। देखिए ये वेरिएशन की जरूरत है। आपने पहले बाउंसर डाला, उसके बाद में लेन गेंदबाजी आपने की, अब उसके बाद में बल्लेबाज की बात करें तो ज्यादा स्टंप की तरफ चले गए थे। अभी फिलहाल ऑफ स्टंप के बाहर, बल्लेबाज ऑफ स्टंप के बाहर आए थे, सफल हुए थे और आपने वाइड यॉर्कर डाला। नौशाद शिकलगार टूर्नामेंट के आयोजन करता। और फिलहाल ये दृश्य भी देखिए, स्किन कॉन्सेप्ट पर खेलते हुए लॉन्ग ऑन पर खिलाड़ी तैनात है। बिल्कुल इस वक्त बढ़िया फील्डिंग, जब तक कि लॉन्ग ऑन के खिलाड़ी गेंद को फील करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया। स्कोर की बात करें तो रन संख्या 54 1 विकेट के नुकसान पर, रन संख्या 55 1 विकेट के नुकसान पर 4 ओवर का खेल समाप्त हुआ। हमारे साथ संदीप एक बार फिर जुड़ेंगे। जिस तरह से ये मुकाबला है इस टूर्नामेंट में, एक बार फिर आजिम शिकलगार, इनका भी बहुत बड़ा रोल है, को ऑर्गेनाइजर है और हमारे जो प्रमुख आयोजन करता है नौशाद शिकलगार। प्रहार प्रीमियर लीग 2023 4 ओवर का जो खेल समाप्त हुआ, रन संख्या 55 है। अभी भी रफ्तार जो है खास करके रनों की बहुत बढ़िया है दिल्ली टीम की। डेफिनेटली, कारण ज्या प्रकारे आपण पाहतोय ना की धावांची धावगती मैदानामध्ये कशा प्रकारे येते, या षटकामध्ये सुद्धा आपण पाहिलं ना तर जवळजवळ 12 धावा आल्या आणि त्याच्यामुळे पहिल्या 3 षटकामध्ये धावांचा जो वेग होता त्याच पद्धतीने राखण्याचा प्रयत्न केला गेला आणि पुढच्या 2 षटकामध्ये सुद्धा अशीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळणार। कारण नॉर्थ हिमालयन टायगर संघामध्ये जे फलंदाज आहेत आपल्याला माहिती आहे, कोलकाता, दिल्ली आणि त्याच्या वेळेला या सर्व वेगवेगळ्या भारताच्या वेगवेगळ्या राज्यांना रिप्रेझेंट करणारे हे फार मोठे टेनिसचे क्रिकेटचे स्टार आहेत। आणि जेव्हा तुम्ही मैदानामध्ये, आणि खास करून जेव्हा मी मगाशी म्हणालो ना की मुंबईमध्ये खेळत असताना, तेव्हा मुंबईमध्ये प्रत्येकाला छाप पाडायची असतं। मुंबई ही अर्थातच भारताची आर्थिक राजधानी आहे, क्रिकेटची अर्थात पंढरी आहे आणि मग तुम्ही या मैदानावरती खेळताना नाव नाही कमवणार, प्रहारच्या स्पर्धेमध्ये नाव नाही कमवणार, मग कधी कमवणार? बिल्कुल, इस वक्त हर कोई बंदा यहाँ के, चाहे मुंबई का हो या मुंबई के बाहर का हो, अपना नाम बनाने की कोशिश जरूर करेगा, पहचान बनाने की कोशिश जरूर करेगा। इस वक्त 4 ओवर का खेल समाप्त हुआ। 4 ओवर के बाद रन संख्या 55 रन, नॉर्थ हिमालयन टाइगर अब पैवेलियन से गेंदबाजी करने के लिए गेंदबाज अपने बॉडी मार पर तैयार। फिलहाल अपने बॉडी मार पर गेंदबाज तैयार है गेंदबाजी करने के लिए। कुणाल, 4 ओवर की कहानी समाप्त हुई। रन संख्या 55 1 विकेट के नुकसान पर। हेमंत बंडियाल इस वक्त आपकी स्क्रीन पर।
फुल टॉस गेंद आंसर पर खेलते हुए मिस्टर स्ट्रोक है, फिल्मी गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाएगी, बिल्कुल बाउंड्री लाइन के बाहर, चौका या छक्का, नो बॉल का इशारा। बल्लेबाज का इरादा है पक्का और ये लगा प्रहार प्रीमियर लीग का शानदार छक्का। संदीप, इस मैच में जो फुल टॉस गेंदें आ रही है वो थोड़ी परेशान करेगी, खास करके पिंडी करने वाली टीम पनवेल के लिए, क्योंकि एक नहीं, दो नहीं, तीन चार बार आप फुल टॉस गेंदें डाल रहे हैं, तो क्या इससे और यहाँ दिक्कत है? बाद में एक बार फिर वो दिक्कत आ सकती है जब आप चेस करने के लिए जाएंगे। डेफिनेटली, कारण ज्या पद्धतीने तुम्ही अशी खराब गोलंदाजी करणार आहात, खराब गोलंदाजीवर धावा तर मिळणार आहेत, पण एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की फलंदाजांसाठी हे आमंत्रण आहे, जी धावगती कुठेतरी आता तुम्हाला रोखायची आहे किंवा ज्या वेळेला 2-3 डॉट आले, एक लक्षात घ्या, हे मैदान ज्या पद्धतीने आहे, या मैदानामध्ये एकाच ओव्हरला 15 ते 20 रन येणार आहेत आणि जर अशा प्रकारची तुम्ही खराब चेंडू टाकणार आहेत तर 20-25 सुद्धा येतील। बिल्कुल तोहफा था जिस तरह से गेंदबाजी हो रही बीच मैदान पर कुणाल द्वारा, गेंद को आप लैंड नहीं कर पा रहे। कल्याण घोरपड़े में इस वक्त 6 रनों का इशारा बिल्कुल किया है। प्रहार प्रीमियर लीग 2023 प्रतियोगिता का आज का तीसरा दिन। दिल्ली धमाका और एसएससी डोंबोरी टीम के कप्तान को मैं दरख्वास्त करना चाहूंगा, टॉस के लिए आप तैयार हैं? आज टॉप एडिक नियाजी वॉरियर्स और फिरोजी रिबन, ये भी टीमें आप जरूर देखेंगे। शानदार आयोजन प्रतियोगिता का। कुछ देर के लिए खेल रुका हुआ है, नो बॉल है, बिल्कुल कमर के ऊपर बीमर गेंद और उसके साथ गेंद को ऑनसाइड पर स्लीप स्क्वायर की तरफ खेल दिया था बल्लेबाज ने। अच्छी बल्लेबाजी संस्कार द्वारा 29 पर खेल रहे, 12 गेंदों का सामना किया लोकेश इस वक्त अच्छी पारी के 13 पर 3 सिक्सर और उसके साथ 2 चौकी संस्कार के बल्ले से। देखिए, संस्कार के सामने जब गेंदबाजी की आज खास करके पनवेल के गेंदबाज ने तो ज्यादा छोटी गेंदबाजी की या एक बार फुल टॉस गेंदे आए तो उसके ऊपर प्रहार किया गया। प्रदर्शन बिल्कुल इस वक्त आज गेंदबाज का इतना अच्छा नहीं रहा है और कल्याण घोरपड़े चौके का इशारा करे, मतलब ये 5 रन है। नो बॉल कल्याण घोरपड़े। मैच कंटिन्यू करना है। ये तमाम दर्शक इस वक्त आपके स्क्रीन पर शानदार पारी खेल रहे संस्कार 23 पर। अब ये दर्शक देखे, चेहरे पर मुस्कुराहट है दर्शकों के, हाथ में बल्ला, संस्कार ऑन स्ट्राइक। ऑनसर पर अच्छा स्ट्रोक, टाइमिंग बेहतरीन, गेंद बॉडी लाइन की तरफ जा रही है, दिल मांगे मोर, टीम मांगे मोर और ये लगा शानदार फोर। संस्कार कर रहे प्रहार, प्रहार प्रीमियर लीग 2023 का और एक शानदार स्ट्रोक बल्लेबाज संस्कार के बल्ले से और कुणाल के ऊपर प्रहार हो रहा है। कुणाल को रिदम नहीं मिल रहा संदीप, वो थोड़ी परेशानी, और यहाँ इससे पहले बहुत अच्छी गेंदबाजी की थी, लेकिन आज नॉर्थ हिमालयन के सामने आप देख सकते हैं संघर्ष करते हुए कुणाल। स्कोर 64 रन 1 विकेट के नुकसान पर, करंट रेट 15.36 का। कुणाल की ओवर की बात करें तो एक गेंद में केवल 9 रन दिए, केवल एक गेंद है और 9 रन दिए गए हैं। ये खास करके फ्लैग्स आप देख रहे हैं। प्रहार प्रीमियर लीग 2023 बहुत बड़ा त्योहार। स्ट्राइकर इन पर बल्लेबाज तैयार है संस्कार, 31 पर बल्लेबाजी कर रहे, 13 गेंदों का सामना किया है। शानदार प्रदर्शन, जबरदस्त बल्लेबाजी, दबाव गेंदबाज के ऊपर कुणाल संघर्ष कर रहे। फील्डिंग फ्लाइंग स्लिप, एक कली पॉइंट, डीप स्टक कवर, एक लॉन्ग ऑफ। ओहो क्या बात है, कड़क शॉट, गेंद बिल्कुल जाएगी मेट्रो की तरफ। आज नॉर्थ की गाड़ी की बात करें, हिमालयन की गाड़ी की बात करें या टाइगर की बात करें तो संदीप गाड़ी जो है ना रम पम जा रही है और उसकी वजह है इस गाड़ी के ड्राइवर इस वक्त है ड्राइविंग सीट पर मिस्टर संस्कार, प्रहार कर रहे हैं, जबरदस्त प्रहार कर रहे हैं। ऍब्सोल्युटली, आणि आपण पाहतोय ना धावा बघा की 70 धावा धावफलकावरती लागल्यात, अजूनही 10 चेंडू येणं बाकी आहेत। म्हणजे लहानपणी शाळेमध्ये आपल्यावरती संस्कार केले जातात, एकी 1, दुरकी 2, तिरकी 3। मला वाटतं संस्कारला असे संस्कार झाले असतील त्याच्यावरती चौकी 4 नाही तर साई 6, मला वाटतं साई 6 डायरेक्ट। दूसरी बात कुणाल की गेंदबाजी, बिल्कुल ये तो बड़े स्ट्रोक खेलेंगे, छोटा ग्राउंड है तो बड़े स्ट्रोक तो बिल्कुल आने वाले हैं, लेकिन दूसरी बात
कुणाल की गेंदबाजी या बाकी जो गेंदबाजी आज पनवेल की रही है, आप छोटी गेंदबाजी कर रहे हैं, बैकफुट पर समय दे रहे हैं बल्लेबाज को बड़े स्ट्रोक करने के लिए, उसके बाद फुल टॉस गेंदबाजी आप कर रहे हैं, तो रिदम के साथ आप गेंदबाजी नहीं कर रहे। नॉर्थ हिमालयन टाइगर के जो खिलाड़ी हैं आज बीच मैदान पर दहाड़ रहे हैं। संस्कार 14 गेंदों का सामना किया हुआ, 37 पर केंद्रीय रन संख्या 70 रन, 1 विकेट के नुकसान पर 5वां ओवर प्रगति पर है। इधर ऑफ स्टंप के बाहर हवा में उछाला, बहुत बढ़िया तरीके से गेंद को खेलते हुए डाउन द ग्राउंड, क्या बात है, खूबसूरती के साथ शानदार तरीके से गेंद को एक बार फिर उछाला था, गेंद बॉडी लाइन के बाहर जाते हुए 6 रनों के लिए। ब्यूटीफुल बैटिंग संस्कार के बल्ले से, एक जबरदस्त प्रहार। अब जाकर थोड़ा ऑफ स्टंप के बाहर वाइड यॉर्कर डालना चाहते थे, लेकिन यहां भी फंस गए हैं संस्कार का इंचिन करने में गाड़ी। चौथे गेयर पर स्कोर 76, 1 विकेट के नुकसान पर। आड़े बल्ले से ऑन साइड पर गेंद को खेल दिया है, गेंद है कमजोर, बल्लेबाज ने लगाया जोर और ये लगा प्रहार प्रीमियर लीग का शानदार फोर। संस्कार इस वक्त कमाल कर रहे बीच मैदान पर, लाजवाब बल्लेबाजी। ऍब्सोल्युटली, आणि बघतो ना की उत्तराखंड मधून मी मुंबईच्या मैदानामध्ये आलोय, ज्या उत्तराखंड मध्ये अर्थातच आपण मोठे मोठे पर्वत पाहतो, मग त्या पर्वतांच्या वरून डोंगरावरती मला वाटतं मारण्याची प्रॅक्टिस असावी आणि ते आज मुंबईच्या मैदानामध्ये सुद्धा पाहायला मिळते। आणि आजच्या दिवसातली पहिली 50 या मैदानावरती साजरी होणार का, बिकॉज संस्कार ऑन 47। टॉस गेंद, लेकिन खिलाड़ी मौजूद है, एक हाथ से कैच। दर्शकों की वो तालियां बज रही, देखिए एक बार फिर तालियों की आवाज, और नरेश टोबरे ने कैच लिया। संस्कार की पारी समाप्त। कल अगर बात करें तो इसी मैदान पर 47 रन बने थे, आज भी अगर देखें तो बिल्कुल 47 रन बने हैं, और इस मैच में संस्कार की पारी समाप्त हुई और कमाल का कैच था, अद्भुत कैच, एक हाथ से लिया गया। ये देखिए उसके बाद में ये सेलिब्रेशन या फ्रस्ट्रेशन है? नो, इट्स ऑल अबाउट द ॲग्रेशन, यु नो, कारण हे ॲग्रेशन फार महत्वाचं असतं। तुम्ही क्रिकेटच्या मैदानावरती असा किंवा कोणत्याही मैदानावरती, मला आजही आठवतोय की या संस्कारच्या इनिंगचं मात्र कौतुक होईल। 80 धाव फलकावरती आहेत, 7 चेंडू येणं बाकी आहेत, अँड वी टॉकिंग अबाउट टू बी द ॲग्रेशन। हे ॲग्रेशन बघा, मोहम्मद अली ज्या वेळेला मुष्टियोद्धा म्हणून फेमस झाले जागतिक अर्थातच मुष्टियुद्धाच्या खेळामध्ये, त्यावेळेला मोहम्मद अली म्हणायचे की मी जेव्हा त्या रिंग मध्ये जातो ना, मला एकच गोष्ट आठवते की माझ्या आयुष्यामध्ये आलेली गरिबी किती मोठ्या प्रमाणावरची आहे, त्या गरिबीच्या अगेन्स्ट मध्ये मी लढत होतो। विवियन रिचर्ड जेव्हा मैदानावरती खेळायचा, तो म्हणायचा की या ब्रिटिशांनी आमच्यावरती किती अत्याचार केले ना, हे मला त्यावेळेला आठवायचं आणि त्या ॲग्रेशनने मी मैदानावरती खेळायचो। आणि मला वाटतं नरेशला सुद्धा तेच काहीसं आठवलं असावं की मी मैदानात कशासाठी आलोय, जिंकण्यासाठी आलोय। हे जिंकण्याचं ॲग्रेशन केवळ खोपोली शहरातून नाही आम्ही घेतलं, तर ते अर्थातच रायगडच्या त्या मातीतून घेतलंय आणि ते आज पनवेलसाठी लढतोय। ओ अच्छी गेंद थी, इस पर टिप्पा बिल्कुल थोड़ा सॉफ्ट के बाहर ऑन साइड पर खेलना चाहते थे, गेंद और बल्ले के बीच संपर्क करने वाले लेग बाय का इशारा कल्याण गोरपड़े बिल्कुल कर रहे। स्कोर 80 रन 2 विकेट के नुकसान पर। देखिए आपके खिलाफ रन बनते हैं और उसके बाद में गेंद आपकी तरफ आती है, आप असंभव को संभव करते हैं ना, उसके बाद में वो सेलिब्रेशन हुआ था। तो दो बहुत सारे सेड यहाँ थे, खास करके बहुत सारे कलर थे। एक तरफ संस्कार 47 पर आउट हुए, जिन्होंने धुआंधार बल्लेबाजी की। अब ये खेमा देखिए नॉर्थ हिमालयन टाइगर का, बहुत सारी चर्चा यहाँ भी हो रही है। स्कोर 81 रन 2 विकेट के नुकसान पर, 5 ओवर का खेल समाप्त हुआ। अब स्कोर की बात करें तो स्कोर पर बिल्कुल घोड़े की चाल चल रहा है। कुणाल के ओवर की बात करें तो बिल्कुल 25 रन दिए हैं, महंगे साबित हुए हैं। नरेश टोबरे के सेलिब्रेशन के बारे में बिल्कुल बहुत सारी चर्चा होगी, लेकिन संदीप 5 ओवर 81 2 विकेट के नुकसान पर नॉर्थ हिमालयन टाइगर, मतलब इनकी जो गाड़ी है बिल्कुल अभी भी मैं समझ सकता हूँ रंपम चल रही है। डेफिनेटली, आणि मला वाटतं ना 100चं टार्गेट त्यांनी समोर फिक्सच केलं असेल, या पद्धतीनेच खेळतात। पहिल्या षटकापासून आपण पाहिलं ना, कारण पहिल्या षटकामध्ये ज्या वेळेला खेळ सुरू झाला त्यावेळेला धाव फलकावरती धावसंख्या लागलेली आपण पाहिली होती 16, म्हणजे तिथून जो रन रेट आपल्याला पुढे जाताना पाहायला मिळाला आहे, त्याच पद्धतीचा साधारणसा रन रेट आताही आपल्याला 5 षटकाच्या समाप्तीनंतर पाहतोय आपण। कंट्रीब्यूशन की बात करते संदीप, आज बहुत बढ़िया बल्लेबाजी रही, 47 रन बनाए, 50 से थोड़ा दूर रहे। ऐसे 2-3 खिलाड़ी है जिनके बारे में बिल्कुल वो चर्चा हो सकती है। फिलहाल ये छठा ओवर बहुत महत्वपूर्ण, ये डाइस आप देख रहे हैं प्रहार प्रीमियर लीग 2023 का। स्पेशल थैंक्स फॉर खिलाड़ी.com, LIC ऑफ इंडिया, अमान स्पोर्ट, DTH कार कॉस्मिक, तारा बजनिक क्लोथिंग, HT मोटर्स, गोरेगांव पुलिस स्टेशन, मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन, साउथ विभाग। प्रसन्न की टॉस गेंद, अगर आप गेंद को लैंड नहीं करेंगे तो बल्लेबाज सही जगह पर लैंड करने के लिए तैयार है। आपने दिया मौका, बल्लेबाज ने बिल्कुल जड़ दिया, शानदार जबरदस्त छक्का।
संदीप क्या कहना है, आपने एक नहीं दो नहीं चार पांच पांच गेंदें अगर फुल टॉस डाली है तो बल्लेबाज आपको कहाँ बख्शने वाले हैं? डेफिनेटली, आणि म्हणूनच म्हणतोय ना की उत्तराखंड किंवा नॉर्थ हिमालयन टायगर संघ आपल्या नावाप्रमाणे खेळतोय. टायगरचा दबदबा असाच मैदानावरती असावा जसा प्रहार प्रीमियर लीग स्पर्धेचा आपल्याला या गेल्या 2-3 दिवसात ऐकायला मिळतोय, पाहायला मिळतोय. स्कोर 87 रन 2 विकेट के नुकसान पर. प्रमुख गेंदबाज के तौर पर प्रसन्न गेंदबाजी कर रहे हैं. अब्दुल अंकल उसके साथ अगर देखें तो टूर्नामेंट के आयोजन करता हमारे दिल की धड़कन नौशाद शिकलगार इस मंच पर आप देख सकते हैं. ओ ये अच्छी गेंद थी, बहुत अच्छी गेंद थी. डायरेक्ट हिट लगाने की कोशिश. संदीप जी, जिंदगी की एक अजीब परिभाषा है, सवर गई तो जन्नत नहीं तो तमाशा है. बीच मैदान पर आपने फुल टॉस गेंदें डाली है, अब सामने शिकार है, सामने विकेट है, फिर भी देखिए क्या हुआ. प्रसन्ना भाग कर आए, यहाँ बिल्कुल भाग कर आए, सामने ये 3 स्टंप दिखाई दे रहे हैं और उसके बाद में इन्होंने थ्रो किया, गेंद नहीं लगी है. ये परेशानी है आज खास करके पनवेल टीम के लिए. चांप पनवेल संघर्ष कर रहा है. 88 2 विकेट के नुकसान पर. प्रसन्ना 8 गेंदों में 19 रन दिए हैं, कोई सफलता उनको नहीं मिली है. दर्शक काफी संख्या में हमारे साथ जुड़े हुए हैं अंडर 60 ग्राउंड पर और प्रमुख गेंदबाज के तौर पर प्रसन्ना तैयार. स्कोर 88 पर 2. इस गेंद को खेल दिया ऑफ साइड पर. लॉन्ग ऑफ क्षेत्र में खिलाड़ी तैनात, 1 रन लेने का अवसर है. अगर गेंद को आप लैंड करेंगे तो गेंद थोड़ी हरकत करेगी, अगर गेंद को आप लैंड नहीं करेंगे तो बल्लेबाज हरकत करेंगे और उनको बरकत मिलेगी. यहाँ थोड़ी सी परेशानी वही है. आपने ज्यादा स्लॉट में गेंदबाजी की, आपने ज्यादा छोटी गेंदबाजी की, अगर ज्यादा आगे गेंदबाजी, एक बार फिर फुल टॉस गेंदबाजी की तो बिल्कुल आपके ऊपर हमला होने वाला है. प्रसन्ना गेंदबाजी करने के लिए तैयार. ये कॉम्बॉस दिखाने की कोशिश. कृष्णा सातपुते ऑफिशियल यूट्यूब चैनल के हमारे कैमरामैन. ये अच्छी गेंद, देखिए गेंद को आप लैंड करेंगे सही इलाके में तो बिल्कुल बल्लेबाज ज्यादा कुछ नहीं करेंगे. अब बढ़िया गेंदबाजी, अब रिदम में आए. वही प्रसन्ना है जिन्होंने पहले मैच में बहुत बढ़िया प्रदर्शन किया था, गेम चेंजर खिलाड़ी साबित हुए हैं. लेकिन अभी फिलहाल 10 गेंदों में 21 रन दिए हैं. 90 रन 2 विकेट के नुकसान पर नॉर्थ हिमालयन टाइगर. और आज बढ़िया बल्लेबाजी रही है बल्लेबाज खास करके संस्कार की. 47 रन बनाए. ओ अच्छी गेंद, बहुत बढ़िया गेंद. टिप्पा खाने के बाद थोड़ी सी एक बार फिर हरकत करती हुई. लैंड करना बहुत जरूरी है, सही इलाके में लैंड करेंगे. आउट ऑफ द ऑफ अच्छी गेंदबाजी करे प्रसन्ना पाटिल के पास वो ताकत है. रत्नागिरी चैंपियन ट्रॉफी में जबरदस्त प्रदर्शन रहा था प्रसन्ना पाटिल का. लेकिन फिलहाल ये इनकी जो गाड़ी है धीरे धीरे पट्टी पर आ रही है. सबसे बड़ी बात है वक्त. तब देखिए ये गेंद टिप्पा खाने के बाद बिल्कुल घुमाव मिला, हरकत करती हुई गेंद. अगेंस्ट द टर्न खेलने का प्रयास किया गया बल्लेबाज की तरफ से. रज्जी 8 पर खेल रहे हैं. स्कोर 90 रन 3 विकेट के नुकसान पर. ये निर्णायक ओवर, बहुत महत्वपूर्ण ओवर. और इसी तरह से अगर आप हरकत करेंगे तो आपको बरकत मिलेगी. प्रसन्ना इंपॉर्टेंट गेंदबाज है. सतीश कुरूप को आप देख रहे हैं इस वक्त. प्रशांत मांजरेकर ऑफिशियल के तौर पर काम कर रहे हैं, दोनों फेमस अंपायर. ऑफ स्टंप के बाहर गेंद, अब वाइड बॉल का इशारा. 6वां ओवर निर्णायक ओवर बीच मैदान पर चल रहा है. आपको अच्छा फिनिश करना है. अब आप ऑफ स्टंप के बाहर जा रहे हैं. सोच अच्छी थी, इंटेंट अच्छा था, लेकिन दिशा पर कंट्रोल नहीं था. खूबसूरत नजारा इस वक्त आप देख रहे हैं खास करके कृष्णा सातपुते ऑफिशियल यूट्यूब चैनल पर. इस गेंद को सीधे बल्ले से खेलते हुए मिड ऑफ का खिलाड़ी दायरे के अंदर. बॉल जो है इस वक्त बॉल की बात करें तो इस वक्त बॉल के सर के ऊपर से बाउंड्री लाइन के बाहर जाते हुए 4 रनों के लिए. आगे गेंदबाजी, ज्यादा आगे गेंदबाजी. बल्लेबाज को ज्यादा कुछ नहीं करना था, टाइमिंग के ऊपर निर्भर है और बल्ले के बीचों बीच खेल दिया. बॉलर के सर के ऊपर से गेंद बाउंड्री लाइन के बाहर चले गए 4 रनों के लिए. स्कोर की बात करें तो टोटल बन गया है 95. और बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी रही है बल्लेबाजों द्वारा. आज अनुशासन नहीं था गेंदबाजों का, इसका भी फायदा उठाया. संस्कार ने 47 रन बनाए. स्टार्ट किया था पिकू पॉल ने 16 रन. संस्कार ने एक प्रारंभिक बल्लेबाज के तौर पर शानदार बल्लेबाजी करते हुए 47 रन बनाए. उसके साथ लोकेश को मौका मिला था 14 रन. रज्जी के बल्ले से 8 रन और सुबोध जी ने बनाए 4 रन. गेंदबाजों के बारे में अगर चर्चा करें तो नरेश तोमरे आज बिल्कुल महंगे साबित हुए हैं. 2 ओवर 29 रन. अंगद की बात करें तो अंगद ने 13 रन दिए हैं, 1 विकेट इन्होंने चटकाया था. प्रसन्ना की बात करें तो प्रसन्ना जो पिछले मैच के गेम चेंजर खिलाड़ी
इनके ऊपर भी बिल्कुल हमला हुआ। आज अनुशासन नहीं तब वो थोड़ी परेशानी रही है। लेकिन दोस्तों ये जो मैच जिसमें 96 का टारगेट है, दूसरा पड़ाव बहुत इंपॉर्टेंट रहेगा, वो पड़ाव भी आपको बताएंगे। लेकिन उससे पहले मैं दिल्ली धमाका टीम के कप्तान और एससीसी के कप्तान डोंबिवली के कप्तान को दरख्वास्त करना चाहूंगा, आपको टॉस बॉक्स की तरफ आना है। दिल्ली धमाका टीम के कप्तान को रेडी रहना है टॉस के लिए, और उसके साथ डोंबिवली के कप्तान। एक छोटा सा ब्रेक लेते हैं, ब्रेक के पार वो दूसरी इनिंग बहुत महत्वपूर्ण है, दूसरी पारी बहुत महत्वपूर्ण है, और उसके बीच होगा टॉस का बॉस। पुढच्या टॉसकडे आपण वळणार आहोत, पण तत्पूर्वी जेव्हा 96 धावांचं लक्ष उभं केलं गेलंय, चांप पनवेल संघाची सलामीची जोडी कोण असेल, या मैदानावरती किती धावा बनवू शकतात, या मैदानावरती आजवर किती धावा बनलेल्या आहेत, या सगळ्या रेकॉर्ड्सकडे सुद्धा जावं लागेल। आणि सद्य परिस्थिती काय आहे, कारण माणसाला भूतकाळातल्या गोष्टी ऐकायला आवडतात किंवा त्याच वेळेला भविष्याची स्वप्न रंगवायला आवडतात, पण वर्तमानामध्ये प्रयत्न करणं, मेहनत करणं हे शेवटी आपल्या हातामध्ये असतं। क्रिकेटचा खेळ हेच तर आपल्याला सांगत असतो, आणि किंबहुना कोणत्याही खेळामध्ये प्रेझेंट टेन्सला फार महत्त्व असतं, आपण हे नेहमी पाहिलेलं आहे। आणि म्हणूनच वर्तमानातल्या गोष्टी कशा आणि कशा अलौकिक असतील, अद्भुत असतील, आश्चर्यकारक असतील की अविश्वसनीय असतील, याच्याकडेही आपण पाहणार आहोत। पण तत्पूर्वी नॉर्थ हिमालयन टायगर संघाच्या अर्थातच सर्वच खेळाडूंचं कौतुक झालं पाहिजे, कारण काय बॅटिंग केले, अफलातून बॅटिंग। म्हणजे पिकू बॉलने सुरुवात केली आणि त्यानंतर संस्कारची जी इनिंग होती, मी म्हणतो उत्तराखंडमधून आज मुंबईच्या मैदानावरती आल्यानंतर मला वाटतं त्याला सुद्धा तो एक मुंबईचा म्हणतात ना की गुण नाही पण वाव लागतो, त्या पद्धतीचा एक खेळ त्याने मैदानामध्ये केला। आणि आपण कशासाठी आलेलो आहोत, इतका किलोमीटरचा प्रवास करून जेव्हा मैदानामध्ये येतो आणि त्या मैदानामध्ये एक सर्वोत्तम कामगिरीसाठी आपण मेहनत करतो, आणि त्या मेहनतीला थोड्या अंशी का होईना नशिबाची सुद्धा साथ लाभते, तेव्हा मला वाटतं आजचा दिवस आपला आहे, ही फिलिंग सुद्धा मनामध्ये येते। लेकिन एक पड़ाव आपने देखा, दूसरा पड़ाव आना बाकी, बहुत सारी चीजें हैं, क्योंकि एक तरफ चांप पनवेल की बात करते हैं, उनके पास भी काबिलियत है, उनके पास भी क्षमता है, उनके पास भी टैलेंटेड खिलाड़ी है, और ये जो ग्राउंड है आप देख सकते हैं, पॉइंट कवर, एक्स्ट्रा कवर, एक बार फिर काउ कॉर्नर, मिड विकेट, स्क्वायर लेग, जहाँ छोटी बाउंड्री है उसको आप टारगेट करते रहेंगे तो इस विकेट पर रन बनते हैं। टारगेट बड़ा है, इसमें कोई संदेह नहीं है, लेकिन टेनिस क्रिकेट में 36 गेंदों में 100 रन बनते हुए आपने भी देखा है, तो ये विश्वास जताना होगा बल्लेबाजों के मन के अंदर, खास करके पनवेल चांप को, कि हम भी रन बना सकते हैं। सामने से रन बने हैं, वो गेंदबाजी के बारे में जल्दी बोले और बल्लेबाजी के ऊपर ज्यादा फोकस करे तो मजा आएगा। दूसरी तरफ आज नॉर्थ हिमालय टाइगर ने जिस तरह से बल्लेबाजी की है और रन बहुत अच्छी तरह से बनाए हैं, बैंक बैलेंस उनके पास है, तो ये बैंक बैलेंस बचाने की कोशिश करने के लिए आपको नियंत्रण के साथ गेंदबाजी करने की जरूरत है। बँक बॅलन्स आणि मला वाटतं ना या सगळ्या गोष्टींवरती खरंच तुम्ही एक चांगला मुद्दा या ठिकाणी उपस्थित केला। या मुद्द्यावरती आपण पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर नक्की येण्याचा प्रयत्न करू, कारण मग पहिल्या षटकात किती धावा बनताय। पण एक गोष्ट आहे ना, मला आठवते की ज्या वेळेला ऑस्ट्रेलिया संघाने 434 धावा बनवल्या, आणि त्याचं उदाहरण बरेचसे समालोचक देतात, पण दी ग्रेट सुनील गावस्कर यांनी टाइम्स ऑफ इंडियामध्ये त्यावेळेला एक आर्टिकल लिहिलं होतं, आणि त्या आर्टिकलचं हेडिंग होतं द बर्डन ऑफ विनिंग, आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं ना की विनिंग कम्स फ्रॉम द 3 थिंग्स। त्याच्यामध्ये एक होतं प्रेशर, एक्सपेक्टेशन्स, आणि तिसरी गोष्ट होती ना की लॉट्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटीज, की तुम्हाला जिंकायचं असेल ना तर खूप सारं प्रेशर घ्यावं लागतं, खूप सारे एक्सपेक्टेशन ज्या समोर असतात त्याला भिडावं लागतं, आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की रिस्पॉन्सिबिलिटीज ज्या स्वीकाराव्या लागतात। अलीकडचा जो जमाना आहे ना, तो आपण पाहतो ना की काम ढकलणारा अप्रोच अलीकडच्या काळामध्ये आपल्याला येतात, की दिवस भरायचा आहे, दिवस ढकलायचा आहे, या पद्धतीने सुद्धा जिंदगीमध्ये अर्थातच आपण म्हणतो जीवनामध्ये लढलं जातं। पण एक गोष्ट आहे, खेळाच्या भूमिकेमध्ये हे करता येत नाही। खेळामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं वर्तमानाला, की तुम्ही त्या रिस्पॉन्सिबिलिटी स्वीकारताय का, त्याला त्या पद्धतीने तोड देताय काय। आताही आपण पाहतो ना, सामना जिंकण्यासाठी 96 धावांची गरज असताना सलामीवीर जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते। ही जोडी अर्थातच येस
याच जोडीने ज्याने अफलातून स्टार्ट दिला होता, आकाश आणि विशालची जोडी मैदानामध्ये. अनेक सारी मैदानं असतील की या खेळाडूने मॅन ऑफ द सिरीजचा खिताब हस्तगत केला असेल, अनेक सारी मैदानं असतील की जिथे उत्कृष्ट फलंदाजाचं पारितोषिक पटकावलं असेल, पण त्याच्या पलीकडे आज मैदानावरती आपण काय करणार आहोत प्रहार प्रीमियर लीग मध्ये. कारण क्रिकेट हा खेळ असा आहे की नवीन दिवस, नवीन प्रतिस्पर्धी आणि शून्यातून तुम्हाला सुरुवात करावी लागते. बिल्कुल और जिस तरह से कौन कहता है कि अलार्म आदमी को जगाता है, अलार्म आदमी को नहीं जगाता है, जिम्मेदारी आदमी को जगाती है. और इस वक्त और एक इम्पोर्टेंट चीज है, किसी को भी हल्का ना के. अपोनेंट टीम है, आप बैटल यहाँ के एक बहुत इंपॉर्टेंट मैच खेल रहे हैं, लड़ाई है, ये बैटल है. इस बैटल में आप कभी भी सामने वाले को हल्का ना के, अगर हल्का आगेंगे तो बिल्कुल परेशानी हो सकती है और जिम्मेदारी से खेल करने की जरूरत है. वरुण सिंग पहिला चेंडू, जोरदार अपील सुद्धा झालं. वरुण सिंग गोलंदाजीला आलाय आणि विशेष लक्ष असेल ना की आकाश आणि विशाल ही जोडी मैदानामध्ये कशा प्रकारे धावा बनवते. कारण आकाशने मागच्या सामन्यामध्ये सुद्धा आकाश जहांगीरने अफलातून खेळी अर्थातच रचली होती, विशालने त्याला उत्कृष्ट साथ दिली होती आणि दोन्ही खेळाडूंकडे ना एक सेन्सिबल क्रिकेटर म्हणून पाहिलं जातं. आकाश जहांगीरने लास्ट मॅच मध्ये अर्थातच नाबाद 24 धावांची खेळी रचली होती, तर विशाल शहाने तब्बल आपण पाहिलं होतं 18 चेंडूमध्ये 36 धावांची एक तुफानी आणि आकर्षक खेळी सजवली होती. आणि त्यामुळे या दोन्ही फलंदाजांकडे तो पाहण्याचा अप्रोच किंवा त्याच वेळेला आपण म्हणतो की प्रेक्षकांकडून जी काही एक प्रतिक्रिया येत असते ना, ती सकारात्मक प्रतिक्रिया एवढीच आहे की या दोन खेळाडूंनी उत्कृष्ट अशा पद्धतीचा स्टार्ट द्यावा. पण वरुण सिंगच्या गोलंदाजीवरती हे अर्थातच चॅलेंज स्वीकारलं जात आहे आणि पहिला चेंडू अर्थातच सरळ लगॉन सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक पहिला निघालेला हा सुपर डुपर 6. इसे कहते हैं ईंट का जवाब पत्थर से. मैंने पहले कहा था कि चाप के पास भी काबिल वाले खिलाड़ी हैं, वो भी एक बार फिर अपना जलवा दिखाने के तैयार. लेकिन ये स्ट्रोक देखिए, आकाश आगे गिनती, आगे आए, बल्ले के बीचों बीच शानदार स्ट्रोक, शरीर का संतुलन बहुत अच्छा. और जब ये गेंद लगी आवाज बहुत अच्छा है, टक, और उसके बाद में भागने की जरूरत नहीं है. वरुण सिंग अर्थातच आपण पाहतोय ना, त्याचा हा चेंडू होता ना, याच्या अगोदरचा जो चेंडू ज्याच्यावरती षटकार मारला होता, जवळजवळ समोर पडलेल्या चेंडूला अशा पद्धतीची मला वाटतं ना की पॉवर प्लेच्या षटकांमध्ये अशा प्रकारची फटकेबाजी तुमच्याकडून अपेक्षितच असतं. पण त्यानंतरचा चेंडू आहे ना वरुणचा फार चांगला आला. योग्य टप्प्याच्या शोधामध्ये प्रत्येक वेळेला गोलंदाज असतो आणि वरुण सिंगला सुद्धा माहिती आहे की या सामन्यामध्ये आपल्याला जिंकणं किती महत्त्वाचं असणार आहे. कारण इथून जिंकेल तोच पुढे जाणार आहे, हे सुद्धा तेवढंच स्पष्ट आहे. आणि त्याच्यामुळे इथे जी आहे ना, मला वाटतं हा नॉकआउटचा अर्थातच सामना आपण मैदानामध्ये आता पाहतो की जिथे दोन्ही संघांना जिंकणं क्रमप्राप्तच असणार आहे. आताही आपण पाहतोय मिड ऑफला खेळलाय क्षेत्ररक्षक, चेंडूवरती इतक्या वेगाने आला होता की असं वाटलं होतं की जवळजवळ काहीतरी घडणार, पण त्याच्यामध्ये एक धाव आलेली आहे. क्रिकेटमध्ये असे क्षण येत असतात, पण एक गोष्ट मात्र फार महत्त्वाची की दोन्ही खेळाडूंचं संतुलन आपण पाहतोय, रनिंग बिटवीन द विकेट. क्रिकेटमध्ये या गोष्टीला फार महत्त्वाचं असतं की जिथे गोलंदाजांवरती प्रेशर निर्माण करायचं असेल ना, तर केवळ चौकार षटकारांनीच निर्माण करता नाहीयेत. याही वेळेला चेंडू खेळलाय तो वाईट मिड विकेट क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक तेथे नाहीये. हाही चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक घणाघाती प्रहार, प्रहार प्रीमियर लीग मधला आणखीन एक षटकार. शानदार बल्लेबाजी. फिलहाल आप देख सकते हैं पैरों की तरफ गेंद थी, बॉटम हैंड का इस्तेमाल किया, मिड विकेट पर खिलाड़ी है और उसके बाद अगर मिड ऑन पर खिलाड़ी है, काउ कॉर्नर क्षेत्र में गेंद बॉडी लाइन के बाहर चली गई. एक दर्शनीय स्ट्रोक आकाश का. वो तारामंडल में खेलना जानते हैं और पावर प्ले चल रहा है, सही सोच के साथ बल्लेबाजी कर रहे हैं. वरुण सिंगचा पुढचाही चेंडू याही वेळेला सीमारेषा बाहेर. आणखीन एक दणदणीत षटकार. ऑसम बैटिंग. बिल्कुल पहले ओवर की कहानी देखिए. पहले ओवर में अगर स्कोर की बात करें तो अभी तक 20 रन, ये पैरों की तरफ गेंद फ्लिक किया और ऑन सेट पर डिस्को लेग पर जो खिलाड़ी है वो खिलाड़ी बन गए दर्शक, दर्शक बन गए दीवाने. दर्शन स्टोक पहले ओवर में 20 रन बगैर किसी नुकसान के. सूरज के बिना सुबह नहीं होती, चांद के बिना रात नहीं होती और बिन बादल बरसात नहीं होती, उसी तरह से आकाश के बिना अच्छी शुरुआत नहीं होती. फ्लाइंग स्टार्ट. ऍक्च्युली आपण पाहतो ना की अशा प्रकारचे चेंडू पडल्यानंतर मुंबईचा फलंदाज हे पायातले चेंडू किंवा समोरचे चेंडू कधीही सोडणार नाही. आकाश जहांगीर मूळचा मुंबईचा खेळाडू आहे, मैदानामध्ये अशा प्रकारे धावा बनवणं त्याला माहिती आहे. आणि ज्याचा उल्लेख आपण मगाशी करत होतो ना, बँक बॅलन्स, हा कशा पद्धतीने वाढवायचा असतो, तर या पद्धतीने वाढवायचा असतो. इन एव्हरी टाइम इट इज नॉट इम्पॉर्टंट दॅट सेव्हिंग मध्येच तुम्ही पैसे गुंतवणार आहात. पहिल्या षटका
पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जेव्हा धावफलकावरती 20 धावा आपण पाहतोय, 96 धावसंख्येला चेस करत असताना तुम्हाला थोडंसं म्हणतात ना की ते इन्व्हेस्टमेंट मधलं डायव्हर्सिफिकेशन इम्पॉर्टंट असतं इन अ बँकिंग टर्मिनॉलॉजी, आणि ते इन्व्हेस्टमेंट मधलं डायव्हर्सिफिकेशन इथे कामी आलंय. कारण जिथे आपण पाहतोय की सिंगल नव्हती, त्याच्यावरती गोलंदाजावरती प्रेशर आणण्यासाठी तिथे सिंगल घेतली गेली, आणि ज्या वेळेला आपण पाहिलं गेलं की काही खराब चेंडू मिळतात, त्या खराब चेंडूला आसमानचा रस्ता सुद्धा दाखवण्यात आला. आणि हे फार महत्वाचं असतं की तुम्ही समोरच्या संघावरती किती दबाव निर्माण करता. संदीप देखिए, एक सिक्के के दो पहलू है. नॉर्थ हिमालयन को एक बार फिर आपका जो बैंक बैलेंस है वो बचाना है, और यहाँ चांप पनवेल को अपना बैंक बैलेंस बढ़ाना है. ये बैटल है बीच मैदान पर. अपने जो 96 का टारगेट थे उसको डिपेंड करना, क्रिकेट की परिभाषा की बात करें, और 96 का जो टारगेट है उसको अचीव करने के लिए इस तरह से आपको सकारात्मक सोच के साथ बल्लेबाजी करनी है. तो बिल्कुल ड्रीम स्टार्ट हुआ है पनवेल टीम के लिए. अलीकडच्या काळामध्ये बँक बॅलन्स वाचवणं ही तशी फार मोठी गोष्ट म्हणावी लागेल, कारण बरेच अंशी गोष्टी बदलल्या आहेत. पण क्रिकेटच्या मैदानावरती या धावा कशा पद्धतीने वाचवाव्या, मला वाटतं याच्यासाठी स्ट्रॅटेजी हा एक फार महत्त्वाचा शब्द राहतो, आणि म्हणूनच त्या गोष्टीवरती यावं लागेल आपल्याला की कशा प्रकारची स्ट्रॅटेजी असेल, पुढच्या 5 षटकांमध्ये कोणत्या गोलंदाजाला आमंत्रित केलं जाईल. कारण आता दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजीसाठी येतोय पीटी जॉन्सन गोलंदाजीला येतोय. पहिला चेंडू खाली राहतोय, सबमरीन डिलिव्हरी म्हणून ज्याचा उल्लेख अलीकडच्या काळामध्ये अनेक समालोचक करतात. पण पीटी जॉन्सनचं हे षटक सुद्धा प्रशांतजी फार महत्त्वाचं असणार आहे, कारण हे दोन्ही फलंदाज आहेत ना फार हुशार आहेत, चाणाक्ष आहेत. आपल्या अलीकडच्या काळामध्ये ज्याला म्हटलं जातं ना की डायनामिक अप्रोचवाले अशा प्रकारचे खेळाडू आहेत की तुम्हाला कधी काय कशा पद्धतीने करायचं आहे त्याचं उत्तर या दोघांकडे आहे. पीटी जॉन्सनला सुद्धा या वेळेला आसमान दाखवण्याचा प्रयत्न करत होता, परंतु मिड ऑफ वरती हा हातात आलेला झेल, हाफ चान्सेस असो किंवा फुल चान्सेस, मला वाटतं याच्यामध्ये कधीही पडायचं नाहीये. क्षेत्ररक्षक म्हटल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचं झेल सोडणं म्हणजे जीवनदान देणं आहे, आणि जीवनदान कोणाला मिळतंय तर आपण पाहिलं या वेळेला मैदानामध्ये विशालला जीवनदान मिळतंय. या प्रकारे झेल आलेले हे सोप्या पद्धतीचे झेल आहेत की अवघड पद्धतीचे, यापेक्षा या डेफिनेशन मध्ये न जाता मला वाटतं अशा प्रकारची झेल पकडणं हीच महत्त्वाची जबाबदारी राहतं. अर्थातच पीटी जॉन्सन ज्या वेळेला गोलंदाजी करतोय अशा प्रकारचं क्षेत्रव्यूह नक्कीच परवडणारं नाही, क्षेत्ररक्षण नक्कीच परवडणारं नाहीये. 21 फॉर नो लॉस इन अ सेकंड ओव्हर. आखूड टप्प्याचा चेंडू होता, यावेळेला कट करण्याचा प्रयत्न केला गेला, पटकन लक्षात आलं नाही फलंदाजाला. आपणही पाहतो ना किती वेगाने चेंडू आला होता, किंवा त्याच वेळेला किती संत गतीने चेंडू आला. वेग हा फार महत्त्वाचा असतो ना, की त्याला असं वाटलं की आखूड टप्प्याचा चेंडू आपण या चेंडूला पूल करू शकतो, पण लास्ट मोमेंटला कट करण्याचा प्रयत्न केला गेला. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल, कारण प्रशांतजी मला वाटतं या गोष्टीसाठी मी तुमच्याकडे या षटकाच्या समाप्तीनंतर येईल. कारण पीटी जॉन्सन परत एकदा आपण तेच पाहतोय ना की वैविध्यपूर्ण गोलंदाजी ही वैशिष्ट्यपूर्ण तेव्हाच होऊ शकते जेव्हा त्याच्यामध्ये ती विविधता पाहायला मिळते. याही षटकामध्ये आपण पाहतोय चांगला फ्लिकचा फटका कळलाय, परंतु डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. जिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे त्याच ठिकाणी चेंडू जातोय, आणि म्हणूनच पीटी जॉन्सनचं हे जे षटक आहे ना, जिथे पहिल्या षटकामध्ये 20 धावा आल्या होत्या, खोऱ्याने धावा येतात असं वाटत होतं, सामना जिंकण्यासाठी 96 धावांची गरज असताना ज्या ज्या पद्धतीने आवश्यक आहे अशा प्रकारच्या रणनीतीने चॅम्प पनवेल संघ मैदानात उतरलाय असं चित्र मैदानामध्ये दिसत असताना क्रिकेट कशा पद्धतीचा रंग बदलणारा खेळ आहे ना मित्रांनो, त्याचं उत्तम उदाहरण आता परत एकदा आपल्या डोळ्यासमोर आलंय. याही वेळेला आपण पाहतोय खोलात टाकलेला चेंडू समोरच्या फलंदाजाच्या समोर एक ते चॅलेंज होतं, त्याने सुद्धा तो अर्थात जमिनीलगत चेंडू खेळून काढला. म्हणजे गोलंदाजीची वैविध्यपूर्ण गोलंदाजी हे तर सगळ्यात महत्त्वाचं तंत्र आहेच, पण त्याच वेळेला किंबहुना मला या षटकासाठी एवढं नक्की बोलावं लागेल की नॉर्थ हिमालयन टायगर संघ आपला कुठेही ना बॉडी लँग्वेज लूज होत देत नाहीये. ठीक है, इट्स ओके, पहले ओवर में 20 रन आया, ठीक है चलता है, लेकिन अगले ओवर में कुछ और अच्छा करना है. हा जो एक अप्रोच असतो ना, मला वाटतं तो चेंज ॲटिट्यूड फार महत्त्वाचा असतो की तुम्ही पुढच्या षटकामध्ये ही गोष्ट परिस्थिती बदलू शकता, आणि परिस्थिती बदलवण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे का, तुम्ही त्या पद्धतीने त्या सामन्याकडे पाहता का. अलीकडच्या काळामध्ये टेनिस क्रिकेट इतक्या मोठ्या प्रमाणावरती प्रगत झालंय, भारतातली नामांकित स्पर्धा तुम्ही खेळताय, आणि तेव्हा हा चेंज अप्रोच फार महत्वाचा. इथे फुल टॉस दिलाय, परंतु सरळ क्षेत्ररक्षक या ठिकाणी झेलमध्ये कन्वर्जन करतोय आणि पहिला फलंदाज बाद होतोय तो चॅम्प 11 पनवेल संघाचा. पहले विकेट का पतन, और फिलहाल पीटी जॉनसन ने बहुत बढ़िया गेंदबाजी की. एक बार फिर क्रीज के कोने का इस्तेमाल, गेंद फुल टॉस है, पनिश करना तो चाहते थे, मिड ऑन के ऊपर से खेलना चाहते थे, लेकिन अच्छी तरह से टाइमिंग नहीं कर पाए. मिड ऑफ को आपको मिड ऑन का जो खिलाड़ी है उसको क्लियर करना था. देखिए यहाँ
और पैरों की तरफ गेंद थी, फॉलो किया गया था, पीछे हट गए थे बल्लेबाज, अपने आप के लिए वो जगह बनाना चाहते थे, शॉट के लिए जगह बनाने की जो कोशिश की थी, तब जाकर अपने जो बैकलिप का ज्यादा इस्तेमाल या बॉटम हैंड का जो ज्यादा इस्तेमाल होना चाहिए था संदीप, वो नहीं हुआ। पीटी जॉनसन की जितनी तारीफ की जाए उतनी कम है। इस ओवर में 4 रन और 1 विकेट। दबाव में कुछ लोग बिखरते, कुछ लोग निखरते हैं, यहाँ बिखरने का नहीं निखरने का वक्त था, और सामने पनवेल के लिए प्लेटफॉर्म दिया गया था 20 रन का, लेकिन उसी दबाव में क्या जबरदस्त गेंदबाजी पीटी जॉनसन ने की है। ये निरंतरता एक मैच में नहीं करते, हर मैच में करते, वो सबसे बड़ी बात है। डेफिनेटली, आणि यासाठी ना आपण म्हणतोय की 2 षटकांचा खेळ संपला, 24 धावा धावफलकावरती लागलेत, 1 विकेट गेले, सामना जिंकण्यासाठी 96 धावांची आवश्यकता असताना पण टीम बिल्डिंग हे सगळ्यात महत्त्वाचं असतं ना, की तुम्ही तुमच्या खेळाडूवरती, कोणत्या खेळाडूवरती अर्थातच त्याला रिस्पेक्ट देताय, कोणत्या खेळाडूला अर्थातच त्या मैदानामध्ये आणत असताना त्याच्यावरती ती रिस्पॉन्सिबिलिटी देत असताना त्याचा रिस्पेक्ट करणं आणि त्याच्यावरती ट्रस्ट दाखवणं म्हणजे विश्वास दाखवणं, या 2 गोष्टी फार महत्त्वाच्या असतात। याच्यापासून टीम तयार होत असतं, टीम बिल्डिंग हा फार महत्त्वाचा अप्रोच असतो, म्हणून कर्णधाराला या ठिकाणी मला वाटतं ना 10 आउट ऑफ 10 द्यायला काही हरकत नाहीये, की पहिल्या षटकात 20 धावा आल्या होत्या, पण दुसऱ्या षटकात आपल्याकडे पीटी जॉन्सन आहे, मग त्याला गोलंदाजीला बोलूया, तो या मैदानामध्ये मैदानामध्ये जो काही आपला बॅलन्स ढळलाय ना, तो बॅलन्स आणण्याचं काम करू शकतो। संदीप, असली हीरे की परख जोहरी को होती है, वही काम कप्तान का है। अगर सही जगह पर लगाएंगे तो बात बनेगी। यहाँ पहले ओवर में जो प्रमुख गेंदबाज थे वो महंगे साबित हुए, तो उसके बाद में जॉनसन को मौका दिया, जिम्मेदारी उनके कंधों पर थी, और सही समय पर अच्छी गेंदबाजी, सटीक लाइन पर गेंदबाजी करते हुए इन्होंने 1 विकेट प्राप्त किया, स्ट्राइक किया, पहला ब्रेक थ्रू अपने टीम के लिए दिला है। 24 1 विकेट के नुकसान पर लक्ष्य बहुत बड़ा है संदीप, लक्ष्य बहुत बड़ा है, बैटर भी बहुत बड़ा होगा। ॲब्सोल्युटली, आणि याच्यासाठी तर तुम्हाला मैदानामध्ये इतक्या मोठ्या रकमेची स्पर्धा, ज्या स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 6 लाख रुपये आहे, द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 4 लाख रुपये आहे, सगळ्यात महत्त्वाचं भारतातली प्रहार प्रीमियर लीग ही स्पर्धा कोण जिंकलं याच्याबद्दल वर्षभर चर्चा होत असते। अशा मोठ्या स्पर्धांमध्ये खेळता मुंबईतील एक दर्जेदार स्पर्धा म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, महाराष्ट्रातील नामांकित स्पर्धा, भारताभरातून या ठिकाणी हे खेळाडू मैदानामध्ये खेळण्यासाठी येतात, त्यावेळेला तुमच्याकडून तशा प्रकारचा खेळ अपेक्षित असतो, आणि म्हणूनच 12 चेंडूमध्ये जरी 24 धावा आल्या असल्या ना, तरी 4 षटकं येणं बाकी आहेत, आणि मला वाटतं ना तो एक अप्रोच आणि तो ॲटिट्यूड फार महत्त्वाचा आहे, की तो तुमचा पॉझिटिव्ह आहे का, या दोन्ही संघांकडे ते फार महत्त्वाचं असेल या बॅटलमध्ये। नवीन गोलंदाज पपी गोलंदाजीला, आणि पहिल्या चेंडूवरती पपीला मिळालेली पहिली सफलता। और बल्लेबाज की बात करें तो आकाश जो सेट बल्लेबाज थे, बहुत बढ़िया स्टार्ट किया था, 21 रन बनाए थे 7 गेंदों का सामना करते हुए, और पपी स्टंप के करीब से गेंदबाजी करते, टिप्पा बिल्कुल आप देख सकते हैं, चौथे स्टंप पर लेन गेंदबाजी, बड़ा स्ट्रोक खेलना चाहते थे, फुटवर्क नहीं है, खड़े खड़े गेंद को खेलने की कोशिश और उसका खामियाजा भुगतना पड़ा। चाम पनवेल की उम्मीदों को संदीप ये दूसरा झटका है, जब आप स्ट्राइक रोटेट नहीं करते, रन नहीं बनाते, और जैसे आकाश अगर आप नॉन स्ट्राइक रेंज पर ज्यादा रहते तो परेशानी होती है। आपने पिछले ओवर में स्ट्राइक रोटेट नहीं किया, बड़े स्ट्रोक नहीं खेलते, और उसके साथ केवल 4 रन आए, तो इससे परेशानी हुई, दबाव बन गया, दबाव का शिकार बन गए हैं इस वक्त आकाश। मी या गोष्टीकडे आणखीन एका वेगळ्या नजरेने पाहतोय। साधारण एक 10 वर्ष पाठीमागे जेव्हा मी क्रिकेटमध्ये पाहतो ना, त्यावेळेला एक गोष्ट मला आठवते की असे गोलंदाज असायचे की जे गोलंदाज टप्पा घेतल्यानंतर चेंडू बाहेर काढण्याची त्यांची क्षमता असायची, किंवा चेंडू आतमध्ये वळवण्याची क्षमता असायची, त्याला आपण म्हणायचो की खेळपट्टीला बरोबर ओळखून ते गोलंदाजी करायचं। पण मागच्या 10 वर्षामध्ये ना फक्त वेगवान गोलंदाज आलेले पाहिले, म्हणजे फक्त जोरात टाका अशा प्रकारे म्हटलं गेलं। पण आता आपण जे पाहतोय ना मैदानावरती, की ज्या मुंबई क्रिकेटने आपला टेनिस क्रिकेटमध्ये संपूर्णपणे म्हणेन की 4 दशकं 5 दशकं पूर्णपणे दबदबा निर्माण केला ना, त्याचं कारण होतं की त्या प्रकारची गोलंदाजी, टप्पा घेतल्यानंतर चेंडू कधी आत वळणार कधी बाहेर वळणार, वेगवान गोलंदाजी करत असताना सुद्धा, वेगवान म्हणजे फार वेगवान म्हणता येणार नाही, एक ज्याला आपण म्हणतो ना की मध्यम गती गोलंदाजी करणं, थोडं स्लोअर वन टाकणं, या पद्धतीची वैशिष्ट्यपूर्ण गोलंदाजी, पण त्याच्यामध्ये आता आपण पाहतोय ना की या वेळेला मात्र जोरात टाकण्याचा प्रयत्न केला। अर्थातच हा चेंडू फलंदाज ऑफस्टम्पच्या बाहेर शफल होऊन खेळून काढणार, आणि सुमित किंवा भूषण हे फलंदाज तशाच प्रकारे खेळण्यासाठी ओळखले जातात, हे सुद्धा गोलंदाजाला माहिती आहे। आपण इथे मैदाना स्क्रीनवरती पाहतोय, अर्थातच लेजेंडरी अशा प्रकारची कामगिरी ज्यांच्या माध्यमातून पंचांची राहिलेली असे आमचे तिन्ही पंच पाहिलेत तुम्ही स्क्रीनवरती। 25 धावा धावफलकावरती लागले। याच दरम्यान
आबा देशपांडे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मुंबईचे लिजेंडरी क्रिकेटपटू राहिलेले आहेत आणि खऱ्या अर्थानं ज्यांच्या कारकिर्दीमध्ये अनेक असे स्पर्धा जिंकल्या गेलेल्या आहेत मुंबई संघाने, वेगवेगळ्या संघाला त्यांनी रिप्रेझेंट केलेत. आबा देशपांडे यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो प्रहार प्रीमियर लीगमध्ये. टप्पा घेतल्यानंतर चेंडू आणखीन बाहेर वळतोय. पप्पीची ही गोलंदाजी, मी ज्या गोलंदाजीबद्दल बोलत होतो ना की मुंबईच्या संघाने असेल किंवा मुंबईच्या संघांनी असेल ज्या पद्धतीचा अर्थातच दबदबा निर्माण केला होता त्याच्यामागे ही गोलंदाजी कारणीभूत होती की या टप्प्यावरती गोलंदाजी करणं, समोरच्या फलंदाजाला चॅलेंज निर्माण करणं, अलीकडचे फलंदाज फक्त फास्टर वनसाठी जातात किंवा जोरात टाकणाऱ्या गोलंदाजावरती हल्लाबोल करतात. मग ही गोलंदाजी या प्रकारच्या फलंदाजीला अर्थातच म्हणतात ना की तोड देण्यासाठी, उत्तर देण्यासाठी कारणीभूत असू शकते. अशा प्रकारची गोलंदाजी मैदानामध्ये सुरू आहे आणि त्याचं कारण आहे नॉर्थ हिमालयन टायगर संघाचे अर्थातच हे गोलंदाज. माझे गुणलेखक मित्र यतीश मला कळवतात मागच्या 10 चेंडूंचं स्टॅटिस्टिक्स. एकही अर्थातच चौकार पाहायला मिळाला नाही. 11 चेंडूंमध्ये एकही षटकार पाहायला मिळालेला नाहीये. 5 धावा केवळ आल्या ज्याच्यामध्ये आणि 2 फलंदाज सुद्धा बाद झालेले आहे. म्हणजे गोलंदाजी मधली जी आपण म्हणतो ना की तिखटता, भेदकता जी आपल्याला अनुभवायला मिळते ती अर्थातच या वेळेला आपण प्रहार प्रीमियर लीग मध्ये अनुभवतोय. आणि प्रहार प्रीमियर लीगचे अर्थातच शिल्पकार नौशाद चिखलगार साहेब यांना आपण अर्थातच स्क्रीनवरती पाहतोय आबा देशपांडे यांच्या समवेत जे अर्थातच चर्चा करतायत. बराच बाहेरचा ना ऑफस्टमच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 पर आने वाली गाडी प्लॅटफॉर्म क्रमांक 4 पर जा रही है मुंबईच्या भाषेमध्ये म्हणायचं झालं तर. पण अशा प्रकारची गोलंदाजी सुद्धा करावी लागेल कारण फलंदाज जो आहे मैदानामध्ये आपल्याला माहिती आहे की भूषणचा खेळ कशा प्रकारे आहे. भूषणने अलीकडच्या काळामध्ये आपल्या खेळामध्ये आणलेलं इम्प्रुव्हायझेशन आणि विशेषतः भूषणमध्ये मॅच फिनिश करण्याची असणारी क्षमता या सगळ्यांवरती नेहमी पॉझिटिव्हली बोललं जातं. आणि म्हणूनच हे बॅटल जे आहे ना हे चॅम्पियन्स खेळाडूंमधलं बॅटल आहे, तेव्हा हलक्यात घ्यायचं नाहीये एवढं नक्की आहे. भूषणने पुन्हा एकदा नो लुक 6 आणि परत एकदा याही स्पर्धेमध्ये पाहायला मिळालाय. प्रहार प्रीमियर लीग सुद्धा त्याला अपवाद कशी असेल. नो लुक शॉट वन्स अगेन बाय भूषण पाटिल. ये अच्छा स्ट्रोक था जिसकी जरूरत है इस वक्त. चांप पनवेल टीम को 32 विकेट के नुकसान पर 3 ओवर का खेल समाप्त हुआ. आप एक बड़े लक्ष्य का पीछा कर रहे हैं और पिछले 2 ओवर की बात करें तो 12 गेंदों का जो खेल हुआ उसमें कोई चौका नहीं था. एक छक्का आया अभी और 12 गेंदों में केवल 12 रन आए और 2 विकेट. देखिए मैच किस तरह से चेंज हुआ. पीटी जॉनसन ने 1 विकेट लिया, वो विकेट नहीं था, वो साझेदारी टूटी और उसके बाद में संदीप मुझे लगा कि वो हौसला तोड़ने का काम किया. पनवेल के खिलाड़ी स्टार्ट अच्छा किया गया था, उसके बाद में ब्रेक लगा. पहले ओवर में 20 रन, दूसरे ओवर में अगर देखें तो पूरी तरह से बात कर का समा बांधा पीटी जॉनसन ने. 4 रन इस ओवर की बात करें तो एक सिक्सर जरूर आया लेकिन आपको निरंतरता की जरूरत है. 8 रन और 1 विकेट. भूषण इस वक्त नॉस्टैक रेन पर गेंदबाजी में बिल्कुल आप देख सकते हैं गेंदबाजी करने के लिए गेंदबाज पीटी जॉनसन अच्छी जानकारी देते हुए झांसीनगर एंड से गेंदबाजी कर रहे हैं फिलहाल पीटी जॉनसन. फील्डिंग फ्लाइंग स्लिप गली पॉइंट, उसके साथ एक्स्ट्रा कवर एक लॉन्ग अप पर खिलाड़ी तैनात. अच्छी गेंदबाजी पीटी जॉनसन द्वारा, बढ़िया गेंदबाजी कर रहे. दिल्ली धमाका और डोंबिवली टीम की कप्तान को मैं विनती कर रहा हूं, ये आपके लिए आखिरी कॉल है. दोनों टीमों के कप्तान टॉस बॉक्स में रेडी रहेंगे और हमारे साथ जयेश भोसले जुड़ेंगे टॉस बॉक्स में. लेफ्ट अराउंड विकेट और चमके बाहर जाके ऑन साइड पर खेलना चाहते थे. गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं हो रहा है. बढ़िया गेंदबाजी, बेहतरीन गेंदबाजी का गुजारा खास करके पीटी जॉनसन द्वारा. रन संख्या 32, 2 विकेट के नुकसान पर. चौथे ओवर का खेल चल रहा है. मैदान के अंदर आप देख सकते हैं नपीतुली गेंदबाजी और मैं आकाश की तरफ देख रहा हूं. बीच मैदान पर जिस तरह से माहौल बन गया है जैसे कि इंग्लैंड के मैदान पर इस तरह का माहौल होता है. और अब बादल सफेद बादल है, काले घने बादल नहीं है. 32 पर 2. ज्यादा शपल होकर खेलने की कोशिश हो रही है. गेंद और बल्ले के बीच संपर्क नहीं हो रहा. समीत संघर्ष कर रहे बीच मैदान पर. लाजवाब गेंदबाजी क्या स्पेल रहा है. पहले ओवर में 4 रन, इस ओवर में कोई आजादी नहीं है. चर्चा यहां भी हो रही आप देख सकते हैं. अजीम शिकलगार
33 रन 2 विकेट के नुकसान पर खेल थोड़ा सा धीमा होता हुआ बल्लेबाजों के लिए। इस वक्त रन तो आपको बनाने पड़ेंगे, रनों की भूख को बढ़ाने की जरूरत है बल्लेबाजों के लिए। लेफ्ट आर्म राउंड विकेट पीटी जॉनसन। फुल टॉस गेंद, ज्यादा फायदा नहीं उठा पाए, गेंद बिल्कुल जाते हुए इस वक्त वॉल की तरफ स्क्वायर लेग का बाउंड्री लाइन की तरफ चली गई थी। 1 रन मिलेगा। भूषण क्या गेम चेंजर खिलाड़ी साबित होंगे, देखने वाली बात है। ओवर 14 प्रगति पर है। डरपोक तब रुक जाते हैं जब वो थक जाते हैं, लेकिन विजेता तब तक नहीं रुकते जब तक वो जीत नहीं जाते हैं। देश पांडे साहब को इस वक्त आप देख सकते हैं टूर्नामेंट के आयोजन करता नौशाद शिकलगार, अब्दुल अंकल। स्कोर 34 2 विकेट के नुकसान पर है। चौथा ओवर बीच मैदान पर आप देख रहे हैं राशीनगर इन से गेंदबाजी कर स्ट्राइक रेन पर बल्लेबाज भूषण। काबिलियत है इस बंदे के अंदर, अनुभव की कोई कमी नहीं है। छोटी गेंद पर प्रहार करना चाहते थे, हवा में गेंद, गेंद के नीचे खिलाड़ी लिया कैच। भूषण की पारी समाप्त। संदीप पहले ओवर में बिल्कुल उम्मीदें जगी थी, बहुत अच्छा स्टार्ट किया था आकाश ने, लेकिन इसके बाद में पीटी जॉनसन ने इस मुकाबले में जान डाली। संदीप क्या कहना है, जॉनसन की जो गेंदबाजी कमाल की रही है, घातक गेंदबाजी की है और पूरी तरह से अब बैकफुट पर है इस वक्त चांप पनवेल की टीम। देखिए, एक वैल्यूबल बॉलर के रूप में पीटी जॉनसन यहाँ पर उभर कर आए। हालांकि इस प्रकार के एक्सपीरियंसिव खिलाड़ी है, जाने जाते हैं अपने गेंदबाजी के लिए, और जिस मुकाम पर आज पीटी जॉनसन खड़े हैं ना, तो उन्हें पता है कि इस मैदान के ऊपर जो भी सरकमटेंसेस है, जो भी ज्योग्राफिकल यहाँ पर डायमेंशन है, उसके हिसाब से गेंदबाजी करनी होगी। और वही उन्होंने किया कि पीटी जॉनसन जब गेंदबाजी करने के लिए आए, उन्होंने देखा कि दाहिने हाथ के बल्लेबाज है तो उनके लिए शॉर्ट ऑफ लेन गेंदें करना थोड़ा सा मुश्किलात भरी हो सकती है, तो उन्होंने यॉर्कर लाइन गेंदबाजी की। लेकिन जब बाएं हाथ के गेंदबाज उनके सामने खड़े थे तो उन्होंने शॉर्ट ऑफ लेन गेंदें की, लेकिन उन गेंदों को घुमाने की कोशिश की। तो ये काबिलियत आपके पास कितनी है, इसके ऊपर डिपेंड रहता है कि आपका परफॉर्मेंस किस प्रकार से आगे जाएगा। और पीटी जॉनसन की जो गेंदबाजी आप देख सकते हैं, 8 कुल मिलाकर अगर देखें तो वह 10 गेंदों का खेल, 10 गेंदों का खेल हुआ है और 6 रन दिए, केवल 6 रन दिए। घातक गेंदबाजी है, 2 विकेट चटकाए, 34 3 विकेट के नुकसान पर। नए बल्लेबाज मैदान के अंदर आए हैं। अर्शद, वो आगे गेंद थी, ड्राइव जरूर किया गया, डीप स्ट्राइक पर क्षेत्र में खिलाड़ी तैनात, 1 रन लेने का सब सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ रहा है, लेकिन धीमी रफ्तार के साथ डब्बोली टीम के कप्तान केतन भी बिल्कुल इस वक्त पहुंच चुके हैं। केतन, आपका स्वागत है। इस ओवर के बाद वो टॉस भी बिल्कुल होने वाला। स्कोर की बात करते रन सिंह के 35 3 विकेट के नुकसान पर संघर्ष मैदान के अंदर बल्लेबाजों के लिए चांप पनवेल संघर्ष कर रहा है। शानदार गेंदबाजी का प्रदर्शन जॉनसन द्वारा। ओ आउट। सोनार की एक लोहार की इस मुकाबले में चांप की गेंदबाजी की बात करें या संदीप बल्लेबाजी की बात करें, वो निकल कर नहीं आ रहे, प्रेशर में है और विकेट रेगुलर इंटरवल में गिर रहे, वो सबसे बड़ी परेशानी। देखिए कहां चले गए, हर गेंद को आप एक बार फिर चौथे 5वें स्टंप की तरफ जाके खेल रहे हैं, वो सबसे बड़ी परेशानी। अगर हम एक बार फिर संदीप गेंदबाजों के साथ उम्मीद ये लगा के बैठे हैं कि वहां गेंदबाज में वेरिएशन हो, तो बल्लेबाज एक शॉट से अगर क्रिकेट खेलता जाएंगे ना तो टेलीग्राम मिलता है। पीटी जॉनसन को टेलीग्राम मिल गया था, बल्लेबाज हर बार 5वें स्टंप की तरफ आ रहे थे, सफल हो रहे थे और उसका फायदा गेंद स्टंप के अंदर और चारों का निश्चित कर दिया। The credit goes to the technological advantage, you know, की आज आपण पाहतो ना की यूट्यूब केवळ फलंदाजांसाठीच एक ॲडव्हान्टेज झालंय अशातला भाग नाहीये. टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्टेज गोलंदाजांसाठी सुद्धा झालंय. कोण म्हणते की केवळ फलंदाजच बघतात की बॉलर काय टाकतोय, कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. संध्याकाळी जेव्हा फावला वेळ मिळतो किंवा प्रॅक्टिस नंतर जेव्हा हे सर्व खेळाडू एकत्र बसलेले असतात त्यावेळेला या गोष्टीची चर्चा जरूर होत असते की फलंदाज कसा खेळतोय, तो केवळ आपण म्हणतो बिहाइंड द स्टंप खेळणार आहे किंवा स्क्वेअर लेग या एरियातच खेळणार आहे किंवा मिड विकेट किंवा टू स्क्वेअर एवढ्याच एरियामध्ये तो लिमिटेड आहे का, कव्हर्सला तो खेळतोय का, व्ही मध्ये तो खेळतोय का, कॉपी बुक स्टाईल मध्ये तो खेळतोय का, असे बरेच प्रश्न गोलंदाज सुद्धा स्वतःला विचारत असतो आणि त्यातून हे टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्टेज अर्थातच घेऊन पुढे जात असतो. नए बल्लेबाज नमित, अर्शद और नमित की जोड़ी मैदान के अंदर 4 ओवर का खेल, रन संख्या 35 4 विकेट के नुकसान पर। प्रेशर पूरी तरह से बिलाल आप देख सकते हैं इस वक्त बल्लेबाजों के ऊपर है. संदीप, एक इंपॉर्टेंट चीज है, जैसे कि मैंने आपको सवाल पूछा था, इस गेंद के बाद इसके ऊपर अब एक बार फिर चर्चा कर सकते हैं. वेरिएशन गेंदबाज करना चाहते हैं तो बिल्कुल वो वेरिएशन करना चाहिए, क्योंकि 6 ओवर का मैच है, 5 ओवर का मैच होता है, 8 ओवर का मैच होता है. अब अभी उछाला गेंद, बिल्कुल इस वक्त आप देख सकते हैं वाइड स्लॉग पर खिलाड़ी तैनात, बल्लेबाज आउट.
और बल्लेबाज प्रेजेंट ही लगा के बैक टू द पेबल जा रहे। तो बल्लेबाजों को भी देखिए हर तरह का स्ट्रोक खेलना चाहिए, ना कि एक स्ट्रोक खेलना चाहिए। अगर हर तरह का स्ट्रोक आप खेलेंगे तो आप गेंदबाज को भी टैकल कर सकते हैं। एक शॉट से क्रिकेट नहीं होती। पिछले जो खास करके 2-3 बल्लेबाजों की बात करें तो अलग अलग स्ट्रोक खेलने का प्रयास नहीं किया, मेरिट के हिसाब से बल्लेबाजी करने की कोशिश नहीं की और वो खामियाजा भुगतना पड़ा है आज पनवेल की टीम को। 35 विकेट के नुकसान पर पारी पूरी तरह से लड़खड़ाती हुई। 5वां ओवर है, शानदार गेंदबाजी का प्रदर्शन नॉर्थ ईस्ट टाइगर के गेंदबाजों द्वारा, लेकिन पिटी जॉनसन का जो स्पेल है बहुत बढ़िया रहा है। 2 ओवर 7 रन और 3 शिकार, कोई चौका नहीं है। तो यहां प्रेशर जितनी बिंदी गेंदें आई और इसके साथ अगर देखें तो आपने पूरी तरह से बांध के रखा, नियंत्रण के साथ गेंदबाजी की, अच्छा वेरिएशन किया तो पिटी जॉनसन को उसका बिल्कुल फायदा मिला। बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन, गेंदबाजी में आप आए गेंदबाज पप्पी, स्कोर 35 विकेट के नुकसान पर। 5वां ओवर प्रगति पर है, अभी भी 11 गेंदें शेष। ये अच्छा स्ट्रोक है, टाइम एक बार गया, स्टैंड एंड डिलीवर डीप मिड विकेट बॉडी की तरफ गेंद तारामंडल में खिलाड़ी हैं लेकिन वो बन गए दर्शक, दर्शक बन गए दीवाने। दर्शनीय स्ट्रोक। संदीप क्या कहना, क्या यहां से थोडी सी उम्मीदें और जग सकती है जिस तरह से स्ट्रोक खेला गया है? आता खेळाचा आनंद लुटला जाणार। गौरव मैदानामध्ये आलाय, त्याने सुद्धा पाहिलं की एक चांगला चेंडू अर्थातच आपल्यासाठी पर्वणी मिळालेली आहे। मग बैती हे गंगा तो हात धो केलो अशा पद्धतीचा फटका होता आणि खराब चेंडूवरती अर्थातच चांगल्या प्रकारच्या फटक्याने त्याला 6 धावा मिळाल्या। ऑफ स्टंप के बाहर गेंद, इस गेंद को छोड़ा गया है। आपके पास गेंदें बहुत कम हैं तो शॉट सिलेक्शन भी मायने रखता है इस मुकाबले में। 41 विकेट के नुकसान पर पप्पी अभी तक 9 गेंदें 14 रन और 2 विकेट चटकाए हैं। पिटी जॉनसन का स्पेल बहुत अच्छा रहा। 41 विकेट के नुकसान पर पनवेल दूर से खेलते हुए ऑफ स्टंप के बाहर गेंद, जितना आंखों के नीचे और शरीर के करीब खेलेंगे ना उतना फायदा। अभी दूर से खेलने की कोशिश। ऍब्सोल्युटली, मगाशी मी तेच तर म्हणालो की आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी झालेली आहे, म्हणून एखाद दुसऱ्या खराब चेंडूवरती जर फटका आला तर ते काही फार मोठं काही अर्थातच अविश्वसनीय अद्भुत आहे असं नाहीये। अब देखिए यहाँ से बल्लेबाजी इतनी अच्छी नहीं हो रही है। बल्ले का बाहरी किनारा विकेट कीपर का सहारा, विकेट रेगुलर इंटरवल में गिर रहे, वो सबसे बड़ी समस्या है पनवेल टीम के लिए। दोनों कप्तान तैयार है तो थोड़ी देर के बाद हम टॉस बॉक्स की तरफ जाएंगे। तो जो आज खास करके दिल्ली की बात करें, नॉर्थ हिमालय टाइगर की बात करें तो इन्होंने ज्यादा तेज गेंदबाजी करने की कोशिश नहीं की। अच्छा वेरिएशन, अच्छा नियंत्रण, बहुत बढ़िया गेंदबाजी करते हुए बल्लेबाजों को परेशान करना किया। स्टार्ट अच्छा हुआ आज पनवेल का, लेकिन उसके बाद में अच्छा कमबैक रहा है आज नॉर्थ हिमालय टाइगर द्वारा। स्कोर 41 विकेट के नुकसान पर। अभी आपके पास केवल 7 गेंदें हैं। आपने सही कहा, यहां से केवल बल्लेबाज मनोरंजन कर सकते हैं। उनको पता है कि यहां से मैच जितना इतना आसान नहीं है, दर्शक भी जानते हैं, लेकिन फिलहाल जो प्लानिंग था, जो स्ट्रेटजी थी आज कुछ अच्छी नहीं रही है। और जो गेंदबाजी की बात करें तो गेंदबाजी भी इतनी अच्छी नहीं रही है। हमारे साथ संदीप जुड़े रहेंगे आने वाले 7 गेंदों तक। 5व्या षटकातील शेवटचा चेंडू, अर्थातच गोलंदाज पप्पीचा आणि पप्पी सुद्धा 2 षटकाचे अर्थातच त्याचा खोटा संपवतोय असं म्हणायला हरकत नाही, कारण 14 धावा या 2 षटकामध्ये त्याने खर्च केल्या, 3 विकेट स्वतःच्या नावावरती नोंदवल्या। चॅम्प पनवेल संघ मैदानामध्ये गडबडलेला पाहायला मिळतोय, कारण 96 धावांचं जे भलं मोठं लक्ष होतं ना, त्या लक्ष्याचा पाठलाग करताना तुम्हाला त्या प्रकारे खेळ दाखवणं आवश्यक होतं, पण तसा खेळ पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर मात्र पुढे आलाच नाही। आणि त्याचं कारण आहे पिटी जॉन्सनची ती 2 षटकं असतील किंवा पप्पीची ती 2 षटकं असतील का अफलातून गोलंदाजी केलीत, कारण पिटी जॉन्सनने 2 षटकामध्ये केवळ 7 धावा दिल्या, 3 विकेट स्वतःच्या नावावरती। पप्पी गोलंदाजीला त्याने 2 षटकामध्ये 14 धावा खर्च केल्या, 3 विकेट स्वतःच्या नावावरती। आणि या सगळ्यांमध्ये एक गोष्ट आपण जी पाहिली ना ती अभिमानाची आहे, ती म्हणजे की येस, नॉर्थ हिमालयन टायगर संघाचा अप्रोच फार महत्त्वाचा होता की ठीक आहे पहिल्या ओव्हरमध्ये 20 धावा आल्यात, काही हरकत नाही आहेत, आपण जो धावांचा भला मोठा डोंगर उभा केलाय ना तो या वेळेला मैदानामध्ये चेस करणं इतकं सोपं असणार नाहीये प्रतिस्पर्धी संघाला। चॅम्प पनवेल संघाला मात्र ही गोष्ट आपण पाहतो ना की पहिल्या सामन्यामध्ये ते जिंकले होते, मी म्हणेन पहिल्या सामन्यामध्ये ते जिंकले होते ही गोष्ट नक्की आहे, पण विक्रोळी संघाला अजूनही जे पहिल्या सामन्यामध्ये पराभूत झाले ना आजच्या दिवसामध्ये त्यांच्याकडे मात्र एक गोष्ट मला वाटतं गेल्या मागच्या 7-8 वर्षामध्ये एक गोष्ट ते गांभीर्याने या गोष्टीवरती विचार सुद्धा करत असतील की वैशाल आंगणे किंवा त्याच नंतर पोवार हे 2 गोलंदाज गेल्यानंतर मैदानामध्ये त्यांच्याकडे कोणतेही 2 गोलंदाज किंवा आणखीन 4 गोलंदाज, येस हाईटचा वेस्ट हाईट ना सर, हां येस सर, तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते याच दरम्यान।
नो बॉल आहे की नाही तो अर्थातच चेक केला जाईल. तिसऱ्या पंचांकडून निर्णय येईल. तर आपण ज्या मुद्द्यावरती होतो ना की विक्रोळीयन संघ जो काही या मैदानामध्ये पराभूत होतोय किंवा अलीकडच्या काळामध्ये पराभूत होतोय, तर त्याचं कारण आहे की 4 महत्त्वाचे गोलंदाज जे संघामध्ये असणं आणि त्यांनी महत्त्वाची कामगिरी करणं. ही मला वाटतं गेल्या 5-6 वर्षामध्ये एक गोष्ट मात्र आपण पाहतोय की वैशालचं संघामधून जाणं किंवा त्याच वेळेला पवारचं क्रिकेट खेळणं कमी होणं, या सगळ्या गोष्टी मैदानामधून अर्थातच गेल्यानंतर विक्रोळीयन संघाला त्या 2 गोलंदाजांची उणीव मात्र गेल्या काही वर्षांमध्ये सातत्याने भासवते. हे माझं तरी ऑब्झर्वेशन आहे. याच्याशी सर्वच सहमत असतील अशातला भाग नाहीये, कारण प्रत्येक वेळेला व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती असं असू शकतं. तिसऱ्या पंचांकडून काही निर्णय येतोय? नो बॉल असणार आहे. ओव्हर टू टॉस बॉक्स. संदीप शुक्रिया. दिल्ली और डोंबिवली के बीच होगा बहुत बड़ा घमासान, तो उसका टॉस हो रहा है. अब देशपांडे हमारे साथ जुड़े हुए हैं, तो चलते हैं टॉस बॉक्स में. टॉस का बॉस, देयर इज द कॉल, इट इज हेड. तो केतन आपने टॉस जीता है, बहुत महत्वपूर्ण टॉस है. टॉस आपण जिंकलाय, काय निर्णय या ठिकाणी घेणार आहात? क्षेत्ररक्षण. अत्यंत महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला दिल्ली बरोबर खेळायचं. दिल्लीची टीम देखील या मोसमामध्ये खूप चांगली कामगिरी करते आणि तुमच्याकडे देखील प्रचंड अनुभव असलेले खेळाडू आहेत. या मॅच मध्ये तुमच्याकडे असे 4 ते 5 कोणते गोलंदाज आहेत या समोरच्या दिग्गज खेळाडूंना थांबवण्यासाठी सज्ज असतील? हर्षद टोंबरे आहे, करण गंचुलकर आहे, चांगले गोलंदाज आहे. कमीत कमी रनांवर थांबवायचा प्रयत्न करू, कारण की दिल्ली धमाका ही आत्ताच्या घडीला टॉप आहे. तरी त्यांना आम्ही कमीत कमी रनांवर थांबायचा प्रयत्न करू. केतन, तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा खेळलेल्या आहेत संपूर्ण महाराष्ट्रात, संपूर्ण देशामध्ये. ही प्रहार प्रीमियर लीग तुमच्या दृष्टिकोनातून किती महत्त्वाची स्पर्धा आहे? खूपच महत्त्वाचे आहे, कारण की प्रहार चषक आम्ही SSC डोंबिवलीने फायनल मारली होती. आता बी चॅम्पियन ठरायचा प्रयत्न करू. निश्चित ती जबाबदारी तुमच्या खांद्यावरती असतील. इथे आता आपण बघितलं तर डोंबिवली संघाने टॉस जिंकलेला आहे, तरी प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. अगर आप टॉस जीते तो क्या डिसीजन लेते? हम लोग बैटिंग ही करते हैं. अभी आपको बल्लेबाजी करनी है इस विकेट पर, जो छोटा ग्राउंड है ऑफ साइड पर, ऑन साइड पर. कितने रन बनाना चाहेंगे? कोशिश करेंगे कि जितना रन हम लोग का बैट्समैन लोग कर पाए कि अगला टीम को हम लोग चेस करने में वो हम लोग का इजी होगा. 80 या 90 के बीच में हम लोग कोशिश करें रखने का. बिल्कुल. जब आप दिल्ली से यहाँ तक आते हैं, मुंबई में एक बार फिर क्रिकेट खेलने का मौका मिलता है, तो क्या एक बार फिर फर्क होता है दिल्ली में क्रिकेट या एक बार फिर महाराष्ट्र में क्रिकेट जब आप खेलते हैं, तो क्या एक बार फिर अंतर होता है? दिल्ली में ऐसा बड़ा ग्राउंड नहीं है. मुंबई में आके हम लोग को इतना बड़ा ग्राउंड मिलता है, बंगाल में भी हम लोग का इतना बड़ा ग्राउंड नहीं है, तो अच्छा लगता है. क्रिकेट में प्रॉपर क्रिकेट होता है इधर, और सबको सेंसिबल क्रिकेट खेलना पड़ता है, तभी मैच विन होता है. तो हम लोग भी सीखते हैं सब बड़ा ग्राउंड में खेलने के बाद. फिर जब हम लोग उधर जाते हैं तो क्रिकेट और ईजी होता है. जिस तरह से दर्शक देखिए, यहाँ भी दर्शक है, हर जगह पर दर्शक रहते हैं मुंबई में, तो जो दर्शकों का सपोर्ट मिलता है वो आपको क्या अच्छा लगता है जब आप क्रिकेट खेलते हैं? मैदान के अंदर बल्लेबाजी होती है, गेंदबाजी होती है. नहीं, अभी दिल्ली धमाका टीम को सबने सपोर्ट करने लगा है. काफ़ी जगह पे, जितने जगह पे खेलने की सपोर्ट करने लगा है, तो अच्छा लगता है कि हम लोग इतना दूर से आते हैं, सपोर्ट भी मिलता है, तो अच्छा लगता है. ये टूर्नामेंट आपको कितने मायने रखता है? हम सभी टूर्नामेंट हम लोग के लिए मायने रखते हैं, क्योंकि इतना दूर से हम लोग आते हैं. कोशिश करेंगे अपना 100% देने का बस. ओके, ऑल द बेस्ट. आपके लिए बहुत बहुत शुभकामनाएं. तो आपके लिए भी बहुत बहुत शुभकामनाएं. तो टॉस बहुत महत्वपूर्ण था, इंपॉर्टेंट टॉस. इस वक्त आप देख सकते हैं टॉस जीता है डोंबिवली ने, पहले फील्डिंग करने का फैसला लिया है. दोनों कप्तान इस वक्त संतुष्ट हैं, क्योंकि दिल्ली की टीम भी चाहती थी बल्लेबाजी, तो वो बल्लेबाजी करेंगे, कम से कम 80 रन बनाने की कोशिश करेंगे, ये इन्होंने बिल्कुल बताया है. मैदान के अंदर बिल्कुल आप देख रहे हैं जो मैच है उसकी तरफ एक बार फिर हम बढ़ेंगे. ओवर टू कॉम्बॉक्स, संदीप जगे. थँक्यू व्हेरी मच प्रशांतजी. नमित पाटील मैदानामध्ये आपली सगळी काही जी हौस आहे ना ती येतो भागून घेतोय, कारण त्याच्या फटकेबाजीमध्ये ताकद आहे, त्याच्या फटकेबाजीमध्ये ग्रेस आहे, त्याच्या फटकेबाजीमध्ये एक वेगळ्या प्रकारचं सौंदर्य लपलेलं आहे. आणि आज मैदानामध्ये ना जयसिंगची गोलंदाजी मैदानावरती टप्प्यावरती होत नाहीये, तेव्हा अशा वेळेला नमित पाटील आपल्या खेळीमध्ये काही षटकारांचा समावेश त्याने नक्की केलेला आहे. पण अर्थातच या सामन्यामध्ये अफलातून खेळ पाहायला मिळाला तो नॉर्थ हिमालयन टायगर संघाचा. कॉंग्रॅच्युलेशन नॉर्थ हिमालयन टायगर अँड हार्ड लक टू चॅम्पियन वेल.
वेलकम बैक। एक बार फिर सभी दर्शकों का और खिलाड़ियों का स्वागत है। फिलहाल आप देख रहे हैं प्रहार प्रीमियर लीग 2023 नॉर्थ हिमालयन टाइगर के खिलाड़ियों ने बहुत ही अच्छा प्रदर्शन किया। आज उम्मीदें थी खास करके पनबिल की टीम के सारे खिलाड़ियों द्वारा, लेकिन आज जो गेंदबाजी रही है बिल्कुल नॉर्मल रही है। फुल टॉस गेंदें, शॉर्ट पिच गेंदबाजी की और बहुत बड़ा मौका दिया बल्लेबाजों को बड़े स्ट्रोक खेलने के लिए। और उसके बाद में जब 96 का लक्ष्य था तो गेंदबाजी पीटी जॉनसन ने बहुत ही बेहतरीन की है। तो बिल्कुल समय हो गया प्रहार प्रीमियर लीग 2023 में मैन ऑफ द मैच का। अब मैन ऑफ द मैच की तरफ बढ़ेंगे। हमारे साथ हमारे साथी कमेंटेटर संदीप जुड़ रहे हैं। एंड मैन ऑफ द मैच अवार्ड गोज टू संस्कार। शानदार बल्लेबाजी, 47 रन बनाए और हर तरह का स्ट्रोक इन्होंने खेल दिया था। और एसआरवी हॉस्पिटल हमें बहुत मदद कर रहा है इस